सर्व माता पिता, बंधू भगिनी आणि मित्र मैत्रिणी, नेहमीप्रमाणेच आणि कितीही नेहमीप्रमाणेच असल्या तरी ज्या कधीही शिळ्या होत नाहीत, ताज्याच असतात, टवटवीच असतात, अशा सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. माणसाच्या जीवनात मुळातच त्या शुभेच्छा खऱ्याखुऱ्या घेऊन काम करणं, खऱ्याखुऱ्या शुभेच्छा मनात ठेवून जगणं, हेच एक आनंदाचं जगणं आहे. पण आजच्या विषयाकरता यापूर्वीपेक्षा कधीही अशा सर्व शुभेच्छा आवश्यक आहेत. सर्व मानवतेला जगण्यासाठी, आनंदासाठी, समृद्धीसाठी खरंच या शुभेच्छा आवश्यक आहेत. सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. कारण आता अनेक वर्ष झाली की पर्यावरणाच्या प्रश्नावर बोलतानाचं माझं व्याकरण बघता बघता बदलत गेलं असं मला पण लक्षात आलं. अभ्यासाला 80च्या दशकात सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा पर्यावरणाच्या प्रश्नावर बोलतानाचं व्याकरण असायचं, पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. चालू वर्तमान काळ. बघता बघता त्या पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची गती वाढत गेली, काळजात होणारं धस्स वाढत गेलं आणि बघता बघता त्याचं कर्ता कर्म क्रियापद पण बदललं. आता ढासळत आहे नाही, पर्यावरणाचा समतोल ढासळलेला आहे. तो वैयक्तिक माझ्या जाणीवेचा सुद्धा इतका अविभाज्य भाग बनून गेलाय की लक्षात आल्याशिवाय एक क्षण नाही जात की आपण सगळे माणसं नव्हे, आपण सगळी सजीव सृष्टी आणि ही सारी वसुंधरा बोनस वेळावर जगते आहे. बोनस टाइम, आपण बोनस वेळावर जगतो आहोत. आपण आता चालू वर्तमान काळ नाही, पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे नाहीये, पर्यावरणाचा समतोल ढासळलेला आहे. भयानक विध्वंस होणारच आहे. आता आपल्या समोरचा एकच पर्याय, त्या होणाऱ्या विध्वंसाला सामोरे कसे जाऊयात. एक पर्याय त्याच्याशी जुळवून कसे घेऊयात, त्याला शब्द आहे ऍडॅप्टेशन. ऍडॅप्टेशन की आता विध्वंस होणार नाही हे उरलेलंच नाहीये. होती ती संधी, मानवतेने ती गमावलेली आहे. आता जे होणार आहे त्याच्याशी जुळवून कसे घेऊ, ऍडॅप्टेशन. मिटिगेशन, त्याचं मिटिगेशन म्हणजे तीव्रता कमी कशी करू. जरा होणार आहे, जागतिक तापमानवाढ झालंच आहे, प्रदूषण आहेच, ते मानवनिर्मित कारणांच्या मुळेच आहे आणि आता त्यातनं होणारी तबाही, उद्ध्वस्तता वाट्याला आहे. तीव्रता कमी कशी करू, मिटिगेशन. म्हणून मग त्याच्यासाठी समाज व्यवस्थांच्या क्षमता कशा तयार करूयात, कपॅसिटी बिल्डिंग. की आता त्या क्षमता ते तयार केल्या पाहिजेत ना, मानवाच्या त्या क्षमताही तयार केल्या. त्या आर्थिक क्षमता आहेत, तंत्रशास्त्रातल्या क्षमता आहेत. प्रत्येकाने आपापल्या वैयक्तिक पातळीला जगण्या वागण्या बोलण्यात करण्याच्या अनेक आहेत. कपॅसिटी बिल्डिंग तिसरी संज्ञा. आणि मग हे सगळं अस्तित्वात, हे व्यवहारात प्रत्यक्षात आणण्यासाठी पाहिजे टेक्नॉलॉजिकल सपोर्ट. पर्यावरणाच्या प्रश्नाला मानवतेने सामोरं कसं जावं हे या 4 स्तंभांवर उभं आहे. ॲडॅप्टेशन, मिटिगेशन, कपॅसिटी बिल्डिंग आणि टेक्नॉलॉजिकल सपोर्ट. म्हणजे विध्वंस समोर आहेच. म्हणून सतत असतं वाक्य माझ्या मनात, भान, भान, कॉन्शियसनेस किंवा अवेअरनेस. तो माझ्या जाणीवेचा बनलाय भाग की आपण रोजचा दिवस उजाडतो आहे आणि मी असं तोंडात पाणी मारून सकाळी दात पण ब्रश करतोय तरी असतं की आपण बोनस वेळावर जगतो. बॉरोड टाइम, आपण बोनस वेळावर जगतो. त्यामुळे ह्या शुभेच्छा खऱ्या असणे आणि जगन्नाथाचा रथ जसा प्रत्येक जण आपली शक्ती लावतो तेव्हा तो रथ पुढे सरकतो.
किंवा आपल्या भारतीय विचारांमध्ये चिंतामणीचा दगड नावाची संकल्पना आहे की प्रत्येक जण आपल्या बाजूनी बोट लावतो त्याला, तेव्हा तो दगड उचलला जातो. श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला, तोही पाऊसच होता. कोणी प्रतिकात्मक दृष्ट्या म्हणेल की तो पण त्यावेळेचा ढासळलेला पर्यावरणाचा समतोल गोकुळावरचा, आणि त्याला श्रीकृष्णाने अख्खा गोवर्धन उचलून धरला करंगलीवर. तो असा एकट्या श्रीकृष्णाच्या करंगलीवर थोडाच असतोय. तो गोकुळातले गोप गोपी प्रत्येक जण आपली काठी त्याला लावतो, तेव्हा तो तरला जातो. संकटामधून सगळं गोकुळ आज संकटात आहेच, मानवतेचं सगळं गोकुळ आज संकटात आहेच. तेव्हा पर्यावरणाबद्दल केव्हाही काही बोलायचं झालं तर माझ्या मनात न बोललेलं कंसात एक वाक्य असतं कायम. कंसातलं वाक्य आहे, पण तोवर आपण टिकलो तर. ते नुसतं पर्यावरणाबद्दल नसतं, जीवनातल्या कुठल्याही क्षेत्राबद्दल आशावादी विधान करायचं झालं किंवा आजपासून 10 वर्षांनी अमुक घडणं शक्य आहे, 15 वर्षांनी तमुक घडणं शक्य आहे, दरवेळी ते वाक्य बोललो मी की न बोललेलं कंसातलं वाक्य असतं, तोवर आपण टिकलो तर. काल आपण पाहिलं की भारत महासत्ता म्हणून होणारच आहे. 2045 पर्यंत ती जगातली नंबर 1 ची आर्थिक शक्ती बनू शकते. आणि तुम्ही विषय कळल्यासारख्या टाळ्या वाजवल्या त्याला, तेव्हा सुद्धा न बोललेलं कंसातलं वाक्य असतंय, तोवर आपण भारत आणि जग टिकला तर. आणि माझ्या परीने आणि तुमच्या सहभागामुळे जमणारं थोडंसं शैक्षणिक काम आपण करतो. त्याच्या मुळाशी मूळचं स्वप्न भारत मातेची सेवा आणि आमच्या जीवनातून व्यक्तिमत्वातून करू तर तरुणांची पिढी खरं आनंदाचाच विषय की खरंच हे विचार घेऊन आपापल्या जीवन घडवून खरंच अशी पिढी तिकडं जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जाते आहे प्रशासनासहित. तोही रोजच्या जगण्यातला माझ्या मनातला आनंद असतोच. आणि प्रशासनातलं थोडंसं कळत असल्यामुळे ट्रॅजेक्टरी पुढची माहिती असते की हे भारत मातेचे आणि अध्यात्माचे संस्कार घेऊन आज जे प्रशासनात गेले ते आजपासूनच्या अमुक 15, 20, 25 वर्षांनी कोणी राज्याचा मुख्य सचिव होणार आहे, कोणी केंद्रामधला कॅबिनेट सचिव होणार आहे, कोणी देशाचा फॉरेन सेक्रेटरी विदेश सचिव होणार आहे, कोणी पोलीस खात्याचा राज्य आणि नंतर संपूर्ण देशाच्या पोलीस खात्याचा सर्वोच्च प्रमुख होणार आहे. आता महसुलाला विशेषतः जीएसटी नंतर जास्ती महत्व प्राप्त झालं, त्याचे होणार आहेत प्रमुख. माझ्या अस्तित्वाच्या एका भागाला हे माहिती असतं म्हणून आनंद असतो, तरी त्या आनंदाच्या पुढे कंसातलं वाक्य असतं न बोललेलं, पण तोवर टिकलो तर. तेव्हा पर्यावरणाच्या या समस्येवर मात करणे हिला मी नावच दिलंय कंसवध, असं नाव ठेवलं मी त्याला, कंसवध. हा आधुनिक काळातला हे राक्षस या कंसाचा वध करायचा आहे. औद्योगिक क्रांतीपासून सुरू करून माणसानीच विकासाचा जो पर्याय स्वीकारला त्यामुळे निर्माण झालेलं प्रदूषण आता आज आपल्याला विध्वंस आणि सर्वनाशाच्या उंबरठ्यावर त्यांनी आणून ठेवलेलं आहे. अँथ्रोपोजेनिक, की हे प्रदूषण मानव निर्मितच आहे. त्या प्रदूषणामुळे जागतिक तापमान वाढ होते आहे, ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ होते आहे. आणि त्यांनी औद्योगिक क्रांतीच्या वेळच्या सरासरी तापमानाच्या आता आपण 1.5 डिग्री तर पलीकडे गेलोच, पण 2 डिग्रीच्या खाली थांबता आलं. तसंच औद्योगिक क्रांती म्हणजे सुमारे 1750 त्यावेळेला हवेमध्ये साधारण 180 कार्बन पार्टिकल्स पर मिलियन ppm, हवेच्या 10 लाख कणांच्या मध्ये 180 किंवा त्याहून कमी होते कार्बनचे कण. ते बघता बघता वाढत वाढत आता 400 पण पार झालेत. दर वर्षाला सरासरी 2 वाढतायत आणि 420च्या खाली थांबता आलं तर अजूनही पुढची काही भयंकर डिझास्टर्स, विध्वंस टाळता येणार आहेत हे उद्दिष्ट घेऊन सरकायचं कामाला पुढे. तर ते कंसामधलं वाक्य, त्याचा कंस वध आपल्याला करता येणार आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीपासून जमणाऱ्या छोट्या कामापासून ते तो देश, त्याची धोरणं आणि सगळे जगातले देश एकत्र येऊन त्यांची धोरणं असं मिळून काम झालं तर कदाचित उद्ध्वस्ततेची तीव्रता कमी करता येईल. वाट्याला आपल्या आहेच. आपण काल भारत चीन संघर्ष अटळ आहे हा एका ओळीचा सारांश सांगता येईल. एका ओळीचा सारांश.
की काल आपण जे सगळं समजावून घेतलं, महासत्तांचे उदय, अस्त आणि उदय, आणि यामध्ये आता नव्या 21व्या शतकामध्ये हे 21वं शतक भारताचं असेल अशी आपल्या मनामध्ये एक उत्तुंग आकांक्षा आहे. तिला खत पाणी 19व्या शतकात विवेकानंदांनी पण घातलं, 20व्या शतकात योगी अरविंद, गांधीजी यांनी पण घातलं. स्वातंत्र्यानंतर जे काही त्यांना योग्य वाटलेली दिशा दिली, पण भारताने जगाचं नेतृत्व करणे हे नेहरूंनी पण हीच दिशा त्यांना वाटलेल्या पद्धतीने पण दिली. ही भारताची राष्ट्रीय आकांक्षा आहे. आणि त्यामध्ये चीनच्या धोरणांच्या मुळे अटळ आहे, नापरिहार्य आहे की चीनशी संघर्ष अटळ आहे. तर आपण घरी गेलो असू तेव्हा पाहिलं, वाचलं असेल आणि उशिरात उशिरा आज, की जून मध्ये ज्या डोकलामच्या भोवती 72 दिवसांचा झाला ताणतणावाचा प्रसंग, 72 दिवस, आणि भारत चीनच्या नजरेला नजर भिडवून उभा राहिला. कधी नव्हे ते चीनला माघार घ्यावी लागली. भारताने आणि जगाने त्याचं व्हिडिओ फुटेज पण पाहिलं की चीनी सैन्याचे ट्रक्स आणि युनिफॉर्म मधले चीनी सैनिक आणि त्यांचं इतर मिलिटरी हार्डवेअर गप मागे फिरून असं परत जातं ह्याचं. पण हा चीन काय असा साधा सुद्धा ऐकणारा देश नाही. आता आपण आज वाचतो आहोत की पुन्हा त्या डोकलाम भोवती, तो मध्ये जो प्लॅटू पठारी प्रदेश, आता चीननी त्याच्या भोवती मोठे टॉवर्स उभे केले, 7 हेलिपॅड उभी केली, भारताच्या सैन्याच्या हालचालीवर लक्ष ठेवता येईल अशी व्यवस्था केली, अद्ययावत तिथे मिलिटरी पण पुन्हा तैनात केली. आपण आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाहीये, हे होणारच आहे. आणि यापैकी ती मॅकमोहन रेषेवरनं होणारा वाद आणि नेफा उर्फ अरुणाचल आमचं आहे कारण ते दक्षिण तिबेट आहे, किंवा आपल्याला इलाज नसल्यास राजनीतिक पर्याय खुला ठेवायला लागेल की जर चीन पाकिस्तानची बाजू घेत आहे, दहशतवाद्यांना सपोर्ट करत आहे, काश्मीर बाबत भारत विरोधी आहे, ईशान्य भारतामध्ये नागालँड, मणिपूर इत्यादी जिथे भारत विरोधी चळवळी भारतापासून फुटून निघण्याच्या चालू आहे, त्यांना पैसे पुरवत आहे, साधन सामुग्री पुरवत आहे, ट्रेनिंग देत आहे त्यांना, हे आणि भारतातला नक्षलवाद आणि या भूमीवर जोपासला जाणारा इस्लामिक दहशतवादाचा विषवृक्ष, सगळ्याला जर चीन बळ देणार असेल, आपल्याला पण तोडीस तोड त्यांना उत्तर देण्याकरता विचार करावाच लागणार आहे. तिबेटच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न पुन्हा हाती धरून आंतरराष्ट्रीय पातळीला मान्यताच देणे की दलाई लामांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे ते तिबेटचं खरं निर्वासित सरकार आहे. गंभीर आहे हे सर्व. पण त्यामधून चीन बाबत काही खुन्नस उद्भवण्याच्या आधी या पर्यावरणाच्याच प्रश्नावरनं चीनशी भांडणं होण्याच्या सगळ्यात जास्ती शक्यता आहेत. जगातले शास्त्रज्ञ सुद्धा पुढचं असं मांडतायत की इथून पुढची युद्ध पाण्याच्या प्रश्नावरनं होतील म्हणतात. पाण्याच्या प्रश्नावरनं देश त्यांच्या सीमा आणि नद्या वाहतायत, त्या नद्यांचं पाणी कसं वाटून घ्यायचं याचे एक जागतिक एक नियमावली आहे, फॉर्म्युला आहे, त्याला प्रिन्सिपल ऑफ रायपेरियन स्टेट्स. एखादी नदी वाहत जाते वेगवेगळ्या देशांमधनं, तर त्या नदीचं किती पाणी कोणत्या देशाच्या वाट्याला येणार याचा विलक्षण शास्त्रशुद्ध फॉर्म्युला आहे. पाण्याचा प्रवाह तो मोजायचा युनिट किती क्युसेक्स, किती क्युबिक मीटर पाणी पर सेकंड, तो फ्लो, ते मोजण्याचं शास्त्रशुद्ध निकष आहे. आणि ती नदी त्या देशाच्या प्रदेशातनं किती वाहते त्याच्यानुसार हा नीट गणित काढता येतं की तुमच्या वाट्याला पाणी किती. हा, चीनने ऐकायला पाहिजे ना. भारतासकट, चीन सकट आणि पाकिस्तान सकट जगातले अनेक देश, ज्याला शब्द आहे वॉटर स्ट्रेस्ड देश, वॉटर स्ट्रेस्ड, की माणसाला सन्मानाने जगायला जेवढं किमान पाणी आवश्यक आहे तेवढं पण नाही यांच्याकडे. हे जलविषयक ताण आहे, वॉटर स्ट्रेस्ड. थंब रूल, एक साधा सोपा नियम म्हणजे दर माणसाला दर डोई सरासरी 150 लिटर पाणी पाहिजे दिवसाला 150 लिटर, किंवा त्या पाण्याचं वार्षिक मोजमाप केलं तर 1700 क्युबिक मीटर, घनमीटर पाणी वर्षाला प्रत्येक व्यक्तीला. चीनकडे नाही.
भारताकडे सुद्धा नाही, त्या भारतातल्या महाराष्ट्राकडे सुद्धा नाही. ते पाणी जमिनीची ओल धरून ठेवतं. ते सर्वात महत्वाचं साधन आहे भूजल, ग्राउंड वॉटर. पाणी पडलं आणि ते जमिनीत मुरलं, त्याची धारणा जमिनीने केली, त्यामुळे जमिनीतली ओल टिकून राहते, जमिनीची सुपीकता टिकून राहते. जमीन हे एक जिवंत ऑर्गॅनिझम आहे, तो त्या पाण्याची, जमिनीत असलेल्या पाण्याची ओल. महाराष्ट्रासकट भारतभर आणि चीनभर ते भूजलाचा स्तर खाली खाली चालला, इतका की अनेक ठिकाणचे भूजलाचे साठे आटूनच चाललेले आहेत. त्याला शास्त्रीय शब्द आहे वाळवंटीकरण. या प्रदेशांचं वाळवंटीकरण चालू आहे. झाडं तुटली, त्यामुळे पडणारा पाऊस तुफान वेगाने वाहत सुटला, त्यामुळे तो जाताना मातीचा स्तर घेऊन निघाला, त्यामुळे डोंगर पडले उघडे बोडके, ते माती गेली नद्यांच्या पाण्यांच्या मध्ये, त्यामुळे पाण्यामध्ये माती साठली, सिल्टेशन त्याची समस्या उद्भवल्या. मोठी मोठी बांधलेली धरणं, त्यांचं भाकरानंगल आयुष्य, अपेक्षित आयुष्य 97 वर्षांचं, पण हे प्रदूषण म्हणजे डिफॉरेस्टेशन, चांगलं झाडं तोडली गेली आणि पाण्याचं संधारण होण्याच्या व्यवस्था, नैसर्गिक व्यवस्था कोलमडून पडल्या. आली माती वाहत भाकरानंगलच्या धरणाला अडून पडली, त्याला शास्त्रीय शब्द आहे सिल्टेशन. त्यामुळे त्याचं आयुष्य 97 वर्षावरनं 49 वर्षावर आलं. बांधताना भाकरानंगल जगातला सर्वात 2 नंबरचा मोठा जलविद्युत प्रकल्प होता पहिल्या पंचवार्षिक योजनेत 1951 ते 55. महानदीवर बांधलेला हिराकूड, त्याचं पण आयुष्य 67 वर्षांच्या वरनं 31 वर्षावर आलं. हिराकूड पुन्हा बांधला त्यावेळेला रुंदीला, लांबीला, म्हणजे धरणाची लांबी जगातला 2 नंबरचा सर्वात मोठा. नंतरच्या काळात बाकीचे खूप मोठमोठाले झालेले आहेत, पण त्यामध्ये येऊन माती साठली, त्यांनी धरणाची पाण्याची धारणा क्षमताच कमी होते. नुसतं ते नाही, त्या धरणाचं आयुष्य कमी होते. वॉटर स्ट्रेस्ड. आणि पाणी हे अन्नापेक्षा प्राथमिक गरज आहे. माणसाला अमुक इतक्या दिवस अन्न मिळालं नाही, काहीतरी करून तो जगू शकेल. पाणी, आपलं शरीर सुद्धा 85% जास्ती पाणी आहे. त्या शरीराचा साधा समतोल टिकवून ठेवायला नीट पाणी लागतं, नाही तर डिहायड्रेशनच्या समस्या पुढे फार मृत्यूपर्यंत घेऊन जातात. तो मृत्यू पण भीषण आहे. अशा वेळी जेव्हा पाण्याचा ताण उद्भवेल, तेव्हा देश ऐकणार नाहीयेत एकमेकाचं. ते म्हणणार इकडं आधी आम्हाला पाणी पाहिजे, तुमचं नंतर काय ते बघू. आणि त्या सर्व आक्रमक आणि गुंड देशांमधला सर्वात आक्रमक, सर्वात गुंड, तो काय आंतरराष्ट्रीय कायद्या विद्याला फाट्यावरच मारतो असा देश आहे चीन. आम्ही जेव्हा मान्य केला तिबेट सरकारी पातळीला की तिबेट हा चीनचा अविभाज्य घटक आहे, एका स्ट्रोकमध्ये आशियाच्या म्हणजे जगातल्या सुमारे 45% लोकसंख्येला पाणी देणारी सगळी स्रोत चीनच्या हवाली केली आपण. त्या कैलास मानसाच्या, कैलास सरोवराच्या खालनं, पोटातनं, भूगर्भातनं जगातल्या सगळ्या मोठ्या नद्यांचे उगम होतात. तुमच्या माझ्या शहाण्या पूर्वजांना कळलं, त्यांनी ते मानस सरोवर सुद्धा तीर्थक्षेत्र बनवलं आणि तो कैलासाचा पर्वत सुद्धा शाश्वत तीर्थक्षेत्र बनवलं. हा भारतीय अप्रोच आहे कुठल्याही गोष्टीकडचा, की ती मानवाच्या जीवनाची गरज आहे, तर आपण ती नुसती लुटली आणि मोडून खाल्ली असे आपण नाही होत माणसं. आपण त्या गोष्टीला पवित्र मानतो, आपण तिची पूजा करतो, आपण तिच्या प्रति प्रार्थना पण करतो आणि तिचे आपण आशीर्वाद पण मागतो. आता क्वांटम मेकॅनिक्स आणि मानसशास्त्र पण सिद्ध करते की या सद्भावनांचे वेलबिईंग, सर्वांचं भलं होण्यावर होत असतात परिणाम. तर नदी आपली माता आहे, ही पृथ्वी धरती आपली माता आहे, ती संगोपन करते आपलं, तिचे पुत्र ह्या नात्याने मग तिची पण नीट काळजी घेणं बनतं ना आपलं कर्तव्य. म्हणून काही मानस सरोवराला बनवलं तीर्थक्षेत्र. ते ज्या कैलासाच्या परिसरात आणि फार वैशिष्ट्य असलेला तो बनवला शंकराचा शाश्वत निवास कैलास मानसावर. शंकर पार्वती विहार करीत असताना एकदा काय झाले, पासून आपले सगळी शास्त्र चालू होतात. त्या मानस सरोवराच्या पोटातनं भूगर्भातलं पाणी ते वेगवेगळ्या ठिकाणी मग पृष्ठभागावर येतं. ते नद्यांचे उगम आहे. अख्ख्या चीनला
पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य दोन नद्या यांगझे आणि इंग्लिश उच्चार हो हँग होतो, चायनीज उच्चार ख्वांख असा होतो. दोन नद्या तिबेटच्या पठारावर उगम पावतात. आग्नेय आशियाला पुरवठा करणाऱ्या म्हणजे म्यानमार उर्फ ब्रह्मदेश आणि मग लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, थायलंड, तिला आग्नेय आशियाची गंगाच म्हणतात. ती मेकॉंग नदी तिबेटच्या पठारावर उगम पावते. भारताकडे येणाऱ्या नद्या म्हणजे ब्रह्मपुत्र, तिचं तिबेटन नाव आहे सॅंगपो. सॅंगपो आहे पण तिबेटी माणूसही तिला ब्रह्मपुत्रच म्हणतो. ती तिबेटच्या पठारावर त्या कैलास मानसाच्या परिसरामध्ये उगम पावते. आधी पूर्वेकडे जाते आणि आपल्या अरुणाचलच्या असं डोक्यावर एका ठिकाणी एकदम अशी वळते, जवळजवळ 180 ती भारतात येते. आणि अरुणाचल आणि मग आसामचे भौगोलिकदृष्ट्या दोन भाग, अप्पर आसाम, लोअर आसाम करत पुढे बांगलादेश, पुढे त्रिभुज प्रदेश आणि जाऊन मिळते. भारतामधला तर पाण्याचा सर्वात मोठा विसर्ग म्हणजे फ्लो ब्रह्मपुत्रेत. ती जिथे वळते तिथे चीननी धरण बांधणं चालू केलंय. जलविद्युत प्रकल्प आहे. चीन म्हणतं नाही नाही काय, पण ते ब्रह्मपुत्रेचा प्रवाह अडवण्यातला उद्योग आहे आणि चीन बोलणार नाही, खरी माहिती देणार नाही. आणि ते पाणी वळवून तिबेटच्या पठारावरनं ते मेनलँड चायनाकडे न्यायचं आहे. अशी आली तर चीन काय भारताला तर विचारणारच नाहीये. कुठं बांगलादेश पण तक्रार करणार आहे, पण चीन अख्ख्या जगाचे सुद्धा पाळत नाही. ते भारत आणि चीन मधले कुठले पाळणार? दक्षिण चीन समुद्रावर दावा सांगायचा चीनचा प्रयत्न आहे. चीननी त्यानुसार एक 9 डॉटेड लाईन आखली आणि सांगितलं हा सगळा प्रदेश आमचा आहे. कृत्रिम बेट बांधली आणि तिथे कृत्रिम नाविक तळ पण उभे केले. आणि ह्या परिसरात वरनं आकाशातनं विमान न्यायचं असेल तर आधी आमची परवानगी पाहिजे. ती जर न घेता आली तर आम्ही ते विमान उडवून देऊ. याला शास्त्रीय शब्द आहे एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन, ADIZ. हा जाहीर केला चीननी. त्यावर चीन विरुद्ध इंटरनॅशनल ट्रायब्युनल मध्ये केस झाली. चीन विरुद्ध देश ट्रायब्युनलनी चीन विरुद्ध निकाल दिलाय की साऊथ चायना सीवर चीन दावा सांगू शकत नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ सीज, UNCLOS, अनक्लोज असा उल्लेख होतो त्याचा. असा कायदा आहे. चीन त्याचा सिग्नेटरी, चीननी सही केलेली आहे आणि ट्रायब्युनल समोर त्या कायद्यानुसार निकाल दिला. चीन काय ऐकत नाही. मग ह्या तिबेटच्या पठारावर उगम पावणाऱ्या नद्या असलेले मोठे मोठे ग्लेशियर्स आपल्या पंजाबची भूमी ज्या सिंचन करतात त्यांचे उगम तिकडं तिबेटच्या पठारावर आहेत, कैलासाच्या आहेत. ब्रह्मपुत्र पहिल्यांदा पूर्व वाहिनी आहे. ह्या बाकीच्या बियास वगैरे इत्यादी ह्या पश्चिम वाहिनी आहेत. सिंधू नदी जिच्यावरनं हा हिंदू शब्द बनला पण आणि सिंधू देश असं भारताला एकेवेळी म्हणलं जायचं, ती सिंधू नदी जी आज पाकिस्तानचं मुख्य सिंचन करते त्याच कैलासाच्या परिसरात उगम पावते. पश्चिम वाहिनी मध्ये थोडी ती आपल्या लडाख, लेह पाशी भारतामध्ये येते आणि पुन्हा पुढे पाकिस्तानात जाते. ते मुख्य सिंचन उरलेलं सगळं अरबी समुद्राला मिळेपर्यंत सिंधू नदी तिबेटच्या पठारावर आहे. ते आपण चीनच्या बोडख्यावर मारून ठेवलंय. आणि चीन पाण्याचे प्रश्न आले तर काय ऐकणार नाहीये. चीन मग त्याच्यावरनं युद्ध उद्भवणार आहे. एक साधा त्या डोकलामच्या पासचा पठारी छोटा प्रदेश तर चीनचा आक्रमक आडमुठेपणा पहा. आणि चीन पण वॉटर स्ट्रेस्ड आहे. ज्या ज्या समस्या आपण भारत किंवा उर्वरित जगाबद्दल सांगतो त्या सगळ्या चीनला आहेत, आपल्यापेक्षा गंभीर आहेत. खरं म्हणजे जगातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प चीननी केला, त्याचं नाव 3 गॉर्जेस डॅम. तो त्या यांगझे नदीवर आहे. मला पाहता आला एवढा मी भाग्यवान आहे. तिच्याबद्दल विवाद आहेत अनेक तऱ्हांचे की हा आहे जगातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आणि या धरणाचं बॅकवॉटर 550 किलोमीटर मागेपर्यंत जातं. चोंगसी नावाचं एक मुख्य गाव तिथपर्यंत. तर मी त्या चोंगसी गावातनच चीनचा एक क्रूज आहे तो मला घेता आला आणि तो आपल्याला तो सगळा 3 गॉर्जेस डॅम दाखवतं, समजावून सांगतं. 4 दिवसांचा क्रूज आहे तो सगळा. एवढं प्रचंड आहे, कमालीचा सुंदर आहे, ह्यात काही शंकाच नाही. पण गैरव्यवस्थापनामुळे, निसर्गाच्या पडझडीमुळे
हा जो डिसिल्टेशनची समस्या मी त्यांनी त्या थ्री गॉर्जेस डॅमचं एक तुंबलेलं गटार बनेल असं शास्त्रज्ञांचं एक प्रेडिक्शन आहे, म्हणणं आहे त्यांचं. बनेल न मरेल पुढे आपल्याला कळेल. पण भूजलाचा साठा, दरडोई पाणी कमी, भारतापेक्षा चीनचं कमी आहे. दरडोई पाण्याची उपलब्धता भारतापेक्षा चीनची कमी आहे. उद्भवणारे संभाव्य पुढचे ताण या सगळ्यामधनच येतात. माझ्या पोटात खड्डा पडत दिवस रात्र माझ्या डोक्यात सहज या ओळी येत राहतात की पृथ्वीला ताप आलाय, पृथ्वीलाच ताप आलाय. जागतिक तापमानवाढ झाली म्हणजे काय झालंय, हे आमच्या ह्या धरती मातेला ताप आलाय. आणि आता किती ताप आलाय, तर आता त्या तापात ती बरळू लागली. म्हणजे माणसाकरता बोलायचं तर 105, म्हणजे आता मरणाकडची वाटचाल चालू आहे. डेलिरियम इंग्लिश शब्द आहे की त्या तापामध्ये गडाबडा लोळत अंग असं चटका बसेल असं तापलेलं तर ह्या पृथ्वी मातेला आलाय ताप. त्या तापामध्ये ती बरळू लागली आहे आणि नुसतं नाही, तिचा श्वास घुसमटतो आहे. नुसतं काव्यमय नाही आहे, विज्ञाननिष्ठ नीट सिद्ध झालंय की संपूर्ण पृथ्वी हाच एक जिवंत ऑर्गॅनिझम आहे. अख्खी पृथ्वी. माणूस म्हणून नुसते तुम्ही मी नाही, माणूस म्हणून तुम्ही मी तर एकमेकाशी जुळलेले आहोतच. समाज जुळलेले आहेत, आपण निसर्गाशी जुळलेलो आहोत. समष्टी, व्यष्टी, परमेष्टी, आपण हे सर्व विश्व चक्रात चक्र गुंफलेली अशी मिळून या सगळ्या विश्वाचं चक्र चालतं. अशी मिळून सगळी पृथ्वी हाच एक सजीव अस्तित्वाचा नमुना आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हा सिद्धांत आधुनिक काळामध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ जेम्स लव्हलॉक यांनी मांडला. त्याला त्यांनी गया सिद्धांत असं नाव दिलं. हा गया हा प्राचीन ग्रीक शब्द आहे आणि त्याचा अर्थच मुळी पृथ्वी जिवंत, एक जिवंत अस्तित्व आहे अशी एक प्राचीन ग्रीक संकल्पना. आपली भारतीय ती वेदकाळापासून तर आहेच. सर्व प्रकारचे मेकॅनिझम आणि डायनॅमिझम असे एकमेकात गुंफलेले असे मिळून सगळी पृथ्वी नावाची एक परिसंस्था, इकोसिस्टीम तयार होते. ती एकमेकावर अवलंबून आहे, इंटरडिपेंडंट. ती एकमेकाशी जुळलेली आहे, इंटरकनेक्टेड. आणि आपण ज्या तऱ्हेने पर्यावरणाचा नाश करत गेलो, एक एक भाग जसे तोडत गेलो तसतसे ते कोसळत जातात. तर त्याच्याबरोबर ती सगळी अख्ख्या पृथ्वीची परिसंस्थाच कोसळत जाते. आता तर ती कोसळलेलीच आहे. ही संपूर्ण पृथ्वी श्वासोश्वास सुद्धा करते. आपल्या पूर्वजांनी जिला धरती माता म्हणलं, ती ही आपलं पालन पोषण करणारी माता कार्बन डायऑक्साईड घेते आणि ऑक्सिजन सोडते. तिचे सायकल दाखवता येतात की वर्षाचे 6 महिने ही अशी, मग ती सायकल रिव्हर्स उलटी होते. पण त्याची एक क्षमता आहे हो, माणसं आणि सजीव सृष्टी जगते आहे म्हणजे ते ऑक्सिजन घेते आणि कार्बन डायऑक्साईड सोडते. तर उरलेली पृथ्वीची ही परिसंस्था किती कार्बन डायऑक्साईड घेऊ शकते आणि तिचं प्रोसेसिंग म्हणजे फोटोसिंथेसिस करून किती ऑक्सिजन देऊ शकते. आणि त्याला मर्यादा आहेत, त्याला कधीच ओलांडल्या त्या. आणि तो दबाव कार्बन डायऑक्साईडचा वाढत 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 आता श्वास घुसमटू लागला आहे. पृथ्वीचा श्वास घुसमटू लागलाय आणि भूजलाची पातळी खाली जाते आहे, खाली गेली आहे. म्हणजे पृथ्वीच्या पोटातली मायेची ओल संपत चालली. ह्या तिच्या बाळांच्या बद्दल सर्व असलेली ती पृथ्वीची मायेची ओल खाली 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 जात संपत चालली आहे. आपणच केलेल्या विनाशाने ही आपली आई सांगायला लागली जणू की बाबा आता मी तुम्हाला सांभाळायचा प्रयत्न करते, पण तुम्हालाच काय दिसत नाही त्याचं मोल. त्याचे संपूर्ण विनाशाच्याच उंबरठ्यावर आहोत आपण. मलाही वैयक्तिक कोणीही विचारलं की मानवासमोरची सर्वात गंभीर क्रमांक 1ची समस्या अथवा इश्यू कोणता, काही मला तुम्ही मध्यरात्री तर सोडाच, मध्यरात्रीच मी सर्वात जास्त जागा असतो. भर दुपारी जरी विचारलं तरी माझं उत्तर राहील पर्यावरणाचा विनाश. आणि आधुनिक काळातल्या औद्योगिक क्रांतीनी सुरुवात, म्हणून कार्बन, म्हणून जागतिक तापमान वाढत गेलं. हळूहळू जाग येत गेल्यावर त्याच्यावर शास्त्रज्ञांनी अभ्यास करून शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध केलं की मानवनिर्मित गोष्टींच्या मुळेच ते होत आहे. आम्हाला जाग सुद्धा विलक्षण सावकाश येते. आणि ज्याला नाव आहे अंताचा आरंभ, बिगिनिंग ऑफ द एंड, त्याचे काही शास्त्रीय निकष शास्त्रज्ञांनी सांगितले
गेल्या 7 वर्षांच्या मध्ये ते पण सगळे घडत गेले, घडता आहेत आणि वाढत चाललेले आहेत. संपूर्ण पृथ्वीच्या पर्यावरणाचा समतोल सांभाळणाऱ्या 2 बर्फाच्या टोप्या, आईस कॅप्स, आर्क्टिक आणि अंटार्क्टिक. तर आधीच्या वर्षांमध्ये शास्त्रज्ञ म्हणाले होते की ज्या दिवशी त्या आर्क्टिक महासागरातला सर्व बर्फ वितळेल आणि नॉर्मल जहाज सुद्धा आर्क्टिक मधून आवाजाही जाये करू शकतील, बिगिनिंग ऑफ द एंड, समजून चालायचं की शेवटाची सुरुवात झाली. 2011च्या उन्हाळ्यात हे मानवाच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं, मानवाला कळणाऱ्या इतिहासात पहिल्यांदा घडलं, म्हणजे 13,000 वर्षात पहिल्यांदा घडलं. आपल्यापाशी त्याचं रेकॉर्ड आहे, ते विज्ञान तेवढं पुढे गेलंय. याच्या आधीचं हिमयुग 13,000 वर्षांपूर्वी होतं. 13,000 वर्षात पहिल्यांदा हे घडलं की आर्क्टिक मध्ये 2011च्या उन्हाळ्यात बर्फ नाही. एक प्रतिकात्मक आहे पण फार छान चित्र दाखवलं जातं, ते म्हणजे पोलर बेअर. पांढरा शुभ्र विलक्षण सुंदर प्राणी आहे, पण त्याच्या जगण्याला त्याला ते ध्रुवांवरच्या पाण्यामधनं मासे पकडून त्याला जगता आलं पाहिजे. तर प्रतिकात्मक फार छान चित्र दाखवलं गेलं की असा तुटलेला बर्फाचा खंड, आईस शेल्फ, समुद्रात तरंगतोय छोटासाच, आणि त्याच्यावर एकच पोलर बेअर आहे आणि ते धडपडतंय. त्याला काय ते खंगलंय, थकलंय आणि आता तोही वितळत चालला. तो बर्फाचा खंड ते मरणार आहे आता, शेवटचं पोलर बेअर. आता ते प्रतिकात्मक नाही राहिलेलं. चालू वर्षी सगळ्या जगाने खरं फुटेज पाहिलं त्याचं, खरं खरं की जे मूळचा पांढरा शुभ्र विलक्षण सुंदर आहे तो प्राणी, पण तोला खायला न मिळाल्याने खंगत 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 गेलाय. कातडी त्याची केसाळ कातडी काळवणलेली आहे आणि असं शिडशिडीत किडकिडीत असा ते आता मरायलाच टेकलाय, असं पाहिलं जगाने चालू वर्षी. शास्त्रज्ञांनी दुसरा निकष सांगितला होता बिगिनिंग ऑफ द एंडचा. अंटार्क्टिकावर खाली जमीन आहे, आर्क्टिकवर नाही आहे. आर्क्टिकवर पाणीच आहे, महासागर आहे, पण अंटार्क्टिकावर खाली जमीन आहे. तिच्यावर हजारो वर्ष बर्फ साठत गेले आणि त्यामुळे त्या जमिनीला धरून महासागरामध्ये हजारो मैलांच्या पर्यंत बर्फाचे खंड पसरलेले आहेत, पण ते मूळच्या भूखंडाशी जोडले गेलेले आहेत. शास्त्रीय दृष्ट्या हे जे पाण्याचं आश्चर्यकारक आणि चमत्कृतीजन्य वागणं आहे ते म्हणजे पाण्याचा बर्फ होतो तेव्हा उलट त्याचा व्हॉल्यूम वाढतो, वजन कमी होतं म्हणून ते वर येतं, म्हणून तो बर्फ समुद्रावर राहतो. त्यामुळे खालची जीवसृष्टी नीट शिल्लक राहते पाण्यातली. तसं जर झालं नसतं तर ती सजीवसृष्टी पण मरून गेली असती. त्यामुळे हे बर्फाचे खंड अंटार्क्टिकाच्या भूखंडाला जोडलेले हजारो मैलांच्या पर्यंत. शास्त्रज्ञांनी सांगितलं की ज्या दिवशी एखादा मोठा बर्फाचा खंड अंटार्क्टिकाच्या भूखंडापासून तुटेल आणि स्वतंत्रपणे पाण्यामध्ये तरंगू लागेल, बिगिनिंग ऑफ द एंड. हे पहिल्यांदा 2013तही पाहिलं की असं घडलं. चालू वर्षात त्या तुटणाऱ्या बर्फखंडांना आता शास्त्रज्ञ नावं देतात. लार्सन कोण ए, लार्सन बी, लार्सन सी, प्रदेशांना नावं त्यानुसार ठरली आहेत. चालू वर्षात हा लार्सन सी हा ग्रीनलँड एवढा भूखंड, बर्फखंड, ग्रीनलँड देशा एवढा प्रचंड मोठा तुटला. दुसरा आणखीन कुठला, त्याचं तर एका पत्रकारांनी तो अभ्यासाला अंटार्क्टिकावर गेलेला, त्याचा असा कॅमेरा लावलेला होता आणि त्याला एका ठिकाणी असं क्रॅक गेलेला दिसला. तो शास्त्रीय अभ्यास केलेला पत्रकार, त्याला काही वेगळं घडते लक्षात आलं म्हणून त्यांनी कॅमेरा तसाच ठेवला. पुढच्या 90 मिनिटात एक प्रचंड मोठा बर्फखंड असा क्रॅक पडत तुटत 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 तो स्वतंत्र झाला आणि पाण्यामध्ये तरंगू लागला. तो सगळं फुटेज आहे आणि आता यूट्यूबवर सुद्धा त्याची टाइम लॅप्स फोटोग्राफी, म्हणजे घटना घडायला 90 मिनिटं लागली पण आपल्याला ती 90 सेकंदात पाहायला मिळते कसा घडत गेलं. म्हणजे आता हे नुसतं हॉलिवूडच्या चित्रपटातला शॉट नाही राहिला, अन्यथा ह्या प्रकारचा शॉट पर्यावरणाच्याच प्रश्नावरचा शास्त्रशुद्ध एक अप्रतिम चित्रपट द डे आफ्टर टुमॉरो मी रेकमेंड करतो अनेकदा मुलांना की हा जरूर पहा. त्या चित्रपटाची सुरुवात अशा एका प्रसंगाने होते. शास्त्रज्ञांची टीम अंटार्क्टिकावर गेलेली आहे
त्यांचं काम चालू आहे आणि बघता बघता असा क्रॅक जातो आणि काही कळाच्या आत प्रचंड मोठं तो बर्फखंड तुटतो. त्याच्यामध्ये मधल्या दरीमध्ये सिनेमामध्ये त्या शास्त्रज्ञांच्या टीम मधला एक शास्त्रज्ञ दरीमध्ये जातो. फिल्मी नाही राहिलेलं. आत्ता चालू वर्षात हा लार्सन सी पण तुटला. त्या लार्सन सीचा आकार मॅनहटन बेटा एवढा आहे. अमेरिकेचं न्यूयॉर्क शहराचं मॅनहटन, पण म्हणजे छोटा आणि थोडं नाही ह्या सगळ्या गोष्टी. आर्क्टिक आणि अंटार्क्टिकाच्या पाठोपाठचा जगातला तिसरा सर्वात मोठा बर्फाचा साठा, की त्या बर्फाच्या साठ्यामुळे ज्याला तिसरा ध्रुव असंच नाव आहे, तो हिमालय, तुमचा माझा हिमालय चा बर्फ आटत चाललाय. डिग्लेसिएशन असं त्या प्रोसेसचं नाव आहे. आणि पार गंगा यमुना नद्यांचे पण ते ग्लेशियर आहेत. गंगोत्रीचा ग्लेशियर आहे, हिमप्रपात. जमनोत्री हा ग्लेशियर मागच हे म्हणजे त्याला पुस्तकं वाचण्याची गरज नाहीये. तिथे जगणारी माणसं सांगतात की त्यांच्या जितेजी त्यांनी 7 किलोमीटर गंगोत्रीचा मागे गेलेला पाहिला. ग्लेशियर उगमस्थान गंगोत्रीचं. तुमची माझी गंगामय्या, भारतीय संस्कृती म्हणजे गंगामय्या. गावात वाहणारी कुठली नदी म्हणजे गंगामय्या, तिला आई म्हणायचं. ती मुळची जी गंगा आहे आटत चालली मागे मागे. गंगोत्री, जमनोत्री, डिग्लेसिएशन. शास्त्रीय गणिताबद्दल विवाद असू शकतील की हे ग्लेशियर या गतीने जर संपत राहिले तर ते 2080 पर्यंत संपतील का 2095 पर्यंत संपतील, पण हे जर चालू राहिले तर संपतील. त्याचा परिणाम तापमान वाढीमुळे पहिल्या टप्प्यात बर्फ प्रचंड वेगाने वितळणार. मी ज्या तिबेटच्या पठारावरच्या नद्या सांगितल्या त्यांना येणार प्रचंड पूर पहिल्या टप्प्यात. आणि एकदा ते बर्फ वितळलं आणि डिग्लेसिएशनची प्रक्रिया पूर्ण झाली की पुढे पाणी नाही, वाळवंट उरलेला. नानाचित्र मनात माझ्या एवढं दस्त तुम्हाला होतंय का विचारच होता. आणि गेल्या 7 वर्षांच्या मध्ये वारंवार पूर आहेत. ब्रह्मपुत्रेला पूर आहे, चीनमध्ये यांगझे आणि होयांगोला पूर आहेत, पंजाबच्या 5 नद्यांना पूर आहेत. गेल्या 4 3 वर्ष पाकिस्तानचा जो शेतीयोग्य भाग आहे, म्हणजे पाकिस्तानचा बलुचिस्तान हा जवळजवळ 60% भाग आहे, थोडा जास्तीच. उरलेल्या 40%तला 2/3 भाग गेल्या 4 3 वर्ष पाण्याखाली होता. सिंधू नदीला पूर पाण्याखाली होता, गंगेला पूर आहे, यमुनेला पूर आहे, कारण ते बर्फ वितळचं. आणि किती काळ तो टिकणार आहे, जे हजारो वर्ष चालत आलं. पण या डिग्लेसिएशनच्या प्रोसेसनी संपून गेलं तर पुढे वाळवंट होणं चालू होणार. कल्पना करा की गंगेच्या खोऱ्यातली कोट्यवधी माणसं, पाकिस्तानातली कोट्यवधी माणसं, बांगलादेश आणि तिबेटच्या पठांत पलीकडे चीन मधली 140 कोटी, त्यांची 2 मुख्य पाण्याची. कुठे जाणार आहे जग? आणि ह्या कवी कल्पना किंवा सायन्स फिक्शन मधल्या नाही राहिल्या. बिगिनिंग ऑफ द एंड, शेवटाची सुरुवात झालेलीच आहे कधी. त्याचे शास्त्रज्ञांनी सांगितलेले अनेक आविष्कारही आपण पाहतोच. आपण वादळ तर प्रमाण वाढत चाललं. पूर्वी ती वादळं महासागरावर जर निर्माण झाली तर जमिनीकडे येताना त्या वादळांची तीव्रता महासागराचं पाणी शोषून घ्यायचं. त्यामुळे ते वादळ जमिनीवर धडकणे म्हणजे लँडफॉल च्या वेळेला त्या वादळाची तीव्रता कमी झालेली असायची. आता जागतिक तापमान वाढ आणि ते वाढतं तापमान समुद्रांनी पण शोषलं. त्यामुळे आता जर वादळ निर्माण झालं तर ते गरगरत जेव्हा जमिनीकडे येतं तर त्याची शक्ती शोषून घेणं राहिलं दूर. समुद्राच्या गरम पाण्याशी त्याचा संपर्क येण्यामुळे वादळाची तीव्रता वाढते. आपण पाहिलं गेल्या 15 वर्षांमध्ये की वादळांची वारंवारता, फ्रिक्वेन्सी सुद्धा वाढली, तीव्रता सुद्धा वाढली, त्यातनं होणारी हानी सुद्धा वाढली. तीच मेक्सिकोचा आखात, अमेरिका, जपान, भारतानी सुद्धा पाहिलेले ब्रह्मदेश मधलं वाटोळं वादळ. बदलत्या तापमान वाढीमुळे जे भूजलाची पातळी बदलते, त्यामुळे ही जी टेक्टॉनिक प्लेटची हालचाल आहे त्या हालचालीमुळे भूकंप वाढतात. आता ते भूकंप पण वाढले. अजून भूकंप प्रेडिक्ट करायचं शास्त्र माणसांनी तयार नाही केलं. मॉन्सूनचं केलंय पण भूकंपाचं नाही केलेलं. आता ते भूकंप पण वाढतात, सर्व प्रकारचे. हीट वेव्ह म्हणजे उष्णतेची लाट. तर 2013 मध्ये युरोपमध्ये 40,000 माणसं हीट वेव्हनी मेली.
जागतिक तापमान वाढीमुळेच आधी प्रचंड थंड होतं. तर चालू वर्षी आत्ता मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा ब्रिटन आणि त्यातल्या लंडन सकट युरोप आणि अमेरिका, विशेषतः अमेरिकेचा पूर्व म्हणजे सगळ्या अटलांटिकचा किनारा हा अभूतपूर्व बर्फामध्ये वेढलेला आहे. शेकडो वर्षाचे स्थानिक रहिवासी आणि अभ्यासकही सांगतात की असा हिवाळा कभी न देखा न सुना कभी. आणि त्यावर डोनाल्ड ट्रम्पची प्रतिक्रिया, थोडा ग्लोबल वॉर्मिंगचा आपण वापर करू म्हणतो तो या बर्फात, हे दूर करायला ग्लोबल. अमेरिकेने काय निवडलं अध्यक्ष म्हणून जरा प्रॉब्लेमच आहे. जरा सायन्स आहे, ग्लोबल वॉर्मिंगमुळेच हा बर्फ प्रचंड वाढतोय आणि असं चालू राहिलं तर सगळा उत्तर गोलार्ध एका नव्या हिमयुगामध्ये प्रवेश करेल. आपण सर्व पाहतो आपण त्याचे. जाग कितीही उशिरा क्षणाक्षणाने कणाकणाने जरी येत गेली तरी आता 402 ची सीमारेषा 2 वर्षापूर्वी पार केली. कार्बन पीपीएम 402 पार्टिकल्स पर मिलियन दर वर्षाला 2नी वाढत आहेत. उद्दिष्ट ठरले 420च्या खाली. 420 हा टिपिंग पॉइंट, टिपिंग म्हणजे उद्ध्वस्त, की आता गेलं, आता कोसळलंच, आता यानंतर नाही रोखते. 420 आहे. 402 क्रॉस झालंय, वर्षाला 2नी वाढतंय आणि 420च्या अलीकडे थांबायला पाहिजे. म्हणजे 9 वर्ष आहेत हाताशी आपल्या. प्रस्तावित पॅरिस करार की ज्यातनं आधी डोनाल्ड ट्रम्पचा अमेरिका बाहेर पडला, पण आजच्या तारखेला म्हणतो आम्ही पुनर्विचार करायला तयार आहोत. म्हणजे अजून कोणीतरी शहाणी माणसं नीट ब्रीफिंग राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पला देत आहेत आणि आम्ही त्याचा पुनर्विचार करायला तयार आहोत. म्हणजे दुगदुगी थोडी तरी कुठेतरी शिल्लक आहे, पण अन्यथा असं डोळ्यासमोर आहे. 402 कार्बन पार्टिकल्स पार झाले. जगातली सर्व शहरं, सर्व पुण्या मुंबई सकट, दिल्ली सकट, बीजिंग सकट सर्व शहरं पण बनली आहेत हीट आयलंड. हीट आयलंड म्हणजे सिमेंटचं बांधकाम आणि नगर नियोजन कितीही नीट करा, हवा जी खेळत राहते त्याच्यामध्ये आणि एवढी माणसं एवढ्या कमी जागेत जगतायत, त्यातनं तयार होणारी उष्णता, तिला निष्ठून कुठे जायला जागाच नाही. त्यामुळे ती निर्माण होणारी उष्णता त्या शहरावरच उतरते पुन्हा आणि शहरं बनतात हीट आयलंड. हीट आयलंड म्हणून पुणे सगळ्यात वाईट आहे, कारण पुण्याच्या भोवती सर्वत्र टेकड्या आहेत उलट, आणि बघता बघता त्या टेकड्या होत गेल्या उजाड. तिकडं जमेल तिथे बांधकामं, सिमेंटची जंगलं पण उभी राहिली, झाडं संपत गेली. आधी निदान घनदाट जंगलांनी भरलेला हा सगळा परिसर, तर उष्णता निष्ठत होती आणि भोवतीचं सगळं जंगल ती शोषून घेऊ शकत होतं. ते जंगलं तुटली, डोंगर उघडे बोडके झाले, उष्णता निर्माण, आता तिला निष्ठायला जागा नाही, उलटी ती त्या उघड्या बोडक्या डोंगरांच्यामुळे निर्माण होणारी उष्णताच गावावर उतरते. हीट आयलंड. मग आपण पाहतो की शहरांच्या मध्ये स्मॉग असा इंग्लिश शब्द आहे, काळं धुकं, काळा धूर, काळा इतका उतरतो की तो असा कळतो डोळ्यांना. दिल्ली आणि बीजिंग तर वाहनं रस्त्यावरनं जाऊ शकणार नाहीत, एवढा तो काळा धूर असा साठलेला रस्त्यावर. तो हिवाळ्यात जास्ती साठतो आणि हिवाळ्यात उरलेले तो वर जातो, हिवाळ्याच्या काळामध्ये तर तो खाली बसतो आणि आणखी समोर आणीबाणी जाहीर करावी लागते. बीजिंगमध्ये 3 दिवस ट्रॅफिक बंद ठेवावी लागली, त्यांचं सर्वंकषवादी सरकार असल्यामुळे जमली. आपल्याला प्रयोग करावा लागतो एकाड एक नंबर प्लेटनुसार, ऑड आणि इव्हन. तो होताना पहिल्यांदा एक वेळ यशस्वी होतो, कारण लोकांना कळून चुकतं की नाही तर सगळे आपण मरणारच आहोत. विमानांची उड्डाणं रद्द करावी लागतात, लँडिंग्स थांबवावी लागतात, दुसरीकडे वळवावी लागतात. म्हणजे चालू नॉर्मल माणसाचं आयुष्य तहस, डिस्रप्शन तहस नहस. सर्व चित्रामध्ये अनेकदा मला शंका आहे की भयानक स्वरूपाच्या असलेल्या प्रदूषणाच्या एका प्रकाराकडे कळत असेल किंवा न कळत असेल आपलं दुर्लक्षच होत राहतं. त्याचं नाव ध्वनी प्रदूषण. ध्वनी, आवाज, खडखडाट, कलकलाट, तो अखंड माणसांचा कलकलाट, कारखान्यातल्या मशीन्सचा कलकलाट, रस्त्यावरच्या वाहतुकीचा, वाहनांचा कलकलाट, रेल्वेचा कलकलाट, खडखडाट, दणदणाट, सगळा मिळून ध्वनी प्रदूषणाचा प्रॉब्लेम ची समस्या. कधी ज्या वेळेला आपण ध्यानधारणा करू ना, त्यामधून निर्माण होणारी शांतता,
किंवा भारतीय विचारामध्ये मौनाचं पण वेळोवेळी महत्व सांगितलं की बाबा रे मौन पाळ, मौन. खरंच आहे, जो अनुभव घेतील त्यांना त्या मौनामधून निर्माण होणारी एक विलक्षण शांतता, तिचा एक विलक्षण निरामय आनंद जेव्हा पाहाल, ऐकाल, अनुभवाल, तेव्हा ध्वनी हा किती त्रासदायक आहे लक्षात येईल. अखंड कलकलाट. आणि तुम्हाला माहिती आहे माझी तुमच्यापाशी की तुम्ही पण असेच नाही, ह्याच्यापेक्षा चांगले झाले पाहिजेत. ते म्हणजे भारताचा मानलं एकदा स्वतःला कार्यकर्ता या नात्याने अभ्यास सतत चालू असायला पाहिजे. माझ्या परीने प्रयत्न चालू असतो करायचा. तर मी न्यूरोसायन्सवरचा एक निबंध वाचत होतो, मेंदूचं शास्त्र. आणि त्यामध्ये हा शास्त्रज्ञ सांगतो की मेंदूची माहिती गोळा करणे म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियांचं काम, नाक, कान, डोळे इत्यादी डेटा कलेक्शन, ते घेऊन ते मेंदूकडे पाठवतात. माहिती गोळा करण्याची क्षमता, ती माहिती साठवण्याची क्षमता, स्टोअर म्हणजे मेमरी, स्मरणशक्ती. त्यानंतर जो डेटा मिळेल त्याच्यानुसार ते मेंदूतल्या मेमरीमध्ये असलेल्या माहितीचं पटकन ऍक्सेस म्हणजे डेटा ऍक्सेस करून अर्थ लावता येणे. अर्थ की हा कोण आहे, परिस्थिती काय आहे, पृथक्करण, माहितीचं पृथक्करण करता येणे. आणि अंतिमतः आणि बहुधा सर्वात महत्वाचं म्हणजे त्या कळलेल्या अन्वयार्थानुसार कर्मेंद्रियांना आदेश देता येणे. आदेश, इश्युइंग कमांड्स, की आता हात पाय काय कर, घसा मी तुमच्याशी आता बोलतोय, सगळं मेंदू करतोय. मेंदूची ही क्षमता ठरते त्या मेंदूचं न्यूरल सर्किट असा शब्द आहे, न्यूरल सर्किट. आणि शास्त्रज्ञांनी अभ्यास करून मांडलं की सतत जर आपण आवाजाच्या सहवासात राहिलो तर हे माहिती मेंदूकडे पोचवणारे, त्या माहितीचा अन्वयार्थ लावणारे, त्या माहितीची साठवणूक करणारे, पृथक्करण करणारे आणि त्यानुसार अंतिमतः ज्ञानेंद्रियांना आदेश देणारे न्यूरॉन्स मिसफायर होतात असा शब्द आहे. मिसफायर म्हणजे काहीतरी विचित्रच, काहीतरी वेगळाच, तिसराच. म्हणजे हे थोडं सरी जर आपल्याला इलेक्ट्रिकल गॅजेट्स माहिती असतील तर शॉर्ट सर्किट, की मला वाटतंय मी हा दिवा लागावा म्हणून वायरी जोडल्यात, पण त्यातली कुठली तरी एक वायरची, एक कॉपरची एक दुसऱ्या वायरवर पडली आहे, त्यामुळे खर्र थर्र होणार, जळून जाणार, एका क्षणासाठी तो दिवा होईल मोठा आणि फट दिशी तो दिवा, शॉर्ट सर्किटच. हे जसं इलेक्ट्रिक सर्किटचं होतं, ऍक्च्युअली न्यूरल सर्किट हे इलेक्ट्रिक सर्किटच आहे. सतत आवाज, त्यांनी मेंदूचं हे न्यूरल सर्किट, तर हे न्यूरॉन्स मिसफायर. तर मिसफायर म्हणजे जो डेटा ज्ञानेंद्रियांनी गोळा केला आणि तो घेऊन तो न्यूरॉन चाललाय मेंदूच्या संबंधित भागाकडे, तो मिसफायर म्हणजे तो कुठल्या तरी दुसऱ्याच भागाकडे जाईल. किंवा तो जरी नीट भागाकडे गेला तरी मेंदू त्याचा अर्थ लावण्याचं काम तो काहीतरी तिसराच करेल. किंवा ते दोन्ही जरी नीट केलं तरी मेमरीला लागलेला व्हायरस, मेमरी आहे पण ते गेलं, हरवलंच, मला आता त्याचा अर्थच कळत नाही, हे तरी होईल. आणि लास्टली सगळ्यात गंभीर म्हणजे एवढ्या सगळ्यानंतर तरी हे सगळं नीट झालं आणि मेंदूनी कर्मेंद्रियांना कमांड्स दिल्या, पण त्या घेऊन जाणारे न्यूरॉन्स तर ध्वनीच्या ह्या प्रदूषणामुळे काहीतरी चुकीच्याच कमांड, तर माणसं काहीतरी विचित्रच वागतील. विचार करा, मला रोजचे पेपर वाचताना प्रश्न पडतो की माणसं अशी वागतायत, माणसा कधी वशील माणूस, अशी बहिणाबाई चौधरी पण म्हणाल्या होत्या. ते रोजच्या पेपरला की काय भयंकर वागतायत माणसं, काय तऱ्हेनी वागतायत. अशाच तर मी आजच्या पेपरला वाचलेली एक बातमी, 7 वर्षाच्या एका मुलीनी शाळेतल्या 2 वर्षाच्या मुलाला टॉयलेटमध्ये भोसकलं. भारतातली सांगतोय घटना, की ती मुलगी त्या 2 वर्षाच्या मुलाला म्हणली जरा तिकडं टॉयलेटमध्ये चल. हा मुलगा म्हणतो दीदी ने मुझे बुलाया है, तो मुझे लगा दीदी ने बुलाया म्हणून गेला. त्या 7 वर्षाच्या मुलीने त्या 2 वर्षाच्या मुलाला भोसकलं. तो तिकडे आरडाओरडा करत रक्तबंबाळ पडलेला, ती गेली निसटून. आणि हा तो ती भोसकत असताना म्हणतो दीदी ये क्या कर रही हो, तर ती दीदी म्हणते मला शाळेला सुट्टी पाहिजे, हे असं काहीतरी घडलं म्हणजे सुट्टी होईल म्हणून मी हे करते. या तऱ्हेचं आणि असं अनेक, जेव्हा मी भयंकर काहीतरी, मला दरवेळी प्रश्न पडतो की मेंदूचे न्यूरॉन्स मिसफायर होत आहेत आणि माणसाशी विचित्र का वागायला लागलेली आहेत. तर हे काय नुसता कलियुगाचा महिमा म्हणून सोडून द्यायचं आहे काय त्याला? आमच्या मेंदूनी जर काम चुकीचं करणं, हिंसक का बनतायत माणसं जास्ती? माणसाचे असलेले ताणेबाणे नीट का राहत नाहीत? अशी माणसं अशी का करायला लागलेली? तर जर लक्षात येईल की सततच्या आक्रोश आणि ध्वनीच्या संपर्कात आम्ही सतत जीवाला, चित्ताला
कुठंच दिवसाची अर्ध्या तासाची शांतता म्हणून सुद्धा नाही. काय होणार आहे? मला वाटतं वेगळं प्रवचन न देता तुम्हाला कळणं चालू झालंच असेल योगाचं महत्व, ध्यान धारणेचं महत्व, की बाबा रे किंवा बाई ग दिवसाची 30 मिनिटं जरा राखून ठेव स्वतः करता, जरा बैस, जरा मांडी घालून शांत चालू द्या, तिकडे चालायचं ते चालणारच आहे, पण श्वासावर लक्ष दे. विपश्यना कर, असा प्राणायाम. चित्ताला जी शांतता प्राप्त होईल त्यांनी तुझ्या मेंदूचं फंक्शनिंग पण सुधारत जाणार आहे. हे उपायांच्याकडे सुद्धा भारतीय विचार, भारतीय संस्कृती आधुनिक अत्याधुनिक विज्ञानाच्या निकषावर सुद्धा घेऊन जाते. अन्यथा मेंदू तिचं मिसफायर होणे आणि सर्व शहरं हे केवळ हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, पाण्यातली जीवसृष्टी मरते आहे, पाण्यातली वनस्पती सृष्टी मरते आहे, ती गोड्या पाण्यातली मरते आहे, खाऱ्या पाण्यातली मरते आहे. प्रवाळ उर्फ कोरल रीफ पाण्यामधलं ऑक्सिजन सांभाळतात, त्यांचा जीव घुसमटतोय. या सगळ्यांच्या मधनं शास्त्राचीच कास धरून पण तिला असलेला भारताचा अध्यात्म विचाराची जोड, यातनं जर नवी सोल्युशन्स उपाय पुढे आले जे आहेत, तर आपल्याला आणि मानवतेला सुद्धा भवितव्य. आणि इतकं भीषण संकट समोर असताना सुद्धा मानवतेला जाग सुद्धा येत गेली, ती वेदनादायकरित्या सावकाश जाग येत गेलेली. तेव्हाही एका अमेरिकन शास्त्रज्ञ पत्रकार रेचल कार्सननी त्या विशिष्ट वर्षी प्रचंड अभ्यास करून साधलेला ग्रंथ सायलेंट स्प्रिंग, वर्ष 1962. आणि शेतीमध्ये हा जो डीडीटीचा फवारा मारला जातोय त्यामुळे ती प्रदूषित रासायनिक द्रव्य पक्षी खातायत, पक्षी मरून पडतायत. यावर्षी वसंतोत्सव होतच नाहीये आणि प्रश्न नुसता केवळ सौंदर्य आणि सौंदर्याच्या अनुभवाचा नाही, ते पक्षी परागकण घेऊन जातात एका ठिकाणून दुसऱ्या, म्हणजे त्याचा परिसंस्था इकोसिस्टीमवर परिणाम होणार आहे. आधुनिक काळातल्या पर्यावरणाच्या जागृतीची जाणीव, तिचा प्रवास 1962च्या रेचल कार्सनच्या पुस्तकापासून होतो. आम्हाला आली का जाग, तर तिची टिंगल झाली. महाकष्टाने 10 वर्षांनी एकदा पहिल्यांदा नॉर्वेमध्ये 1972 मध्ये एक जरा परिषद बोलवली गेली. तरी तिच्यानंतर महाकष्टाने आणि एक डिफाईंड कळेल असं समान संकट एकदम शास्त्रीय निकषांवर सिद्ध झालं, ते म्हणजे ओझोन होल. पृथ्वीपासून आसमंतामध्ये 23 ते 26 किलोमीटर अशा अंतरावर पृथ्वीभोवती ओझोनचा स्तर आहे, लेयर. तो आपल्याला अवकाशातून येणाऱ्या अनेक घातक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून पृथ्वीला सुरक्षित ठेवतो. पण आपण जी वाहनं चालवतो किंवा वातानुकूलन यंत्रणा इत्यादी, त्यातनं जे क्लोरोफ्लोरोकार्बाइड्स CFCs हे जातात त्या 23 ते 26 किलोमीटरपर्यंत, आणि तिथे ओझॉनशी ते इंटरॅक्ट होतात आणि तिथलं ओझॉन संपत जातं. करत करत त्या ओझॉनला पडतं भोक. 1986च्या थोडं अधिक कळलंच की अंटार्क्टिकावर त्या ओझॉनला पडलंय मोठं भोक. म्हणजे आता त्या भोकातनं हे जे अवकाशामधले घातक किरण ती येत आहेत, तर जरा जाग आली थोडी. तेवढ्या एका मुद्द्यावर कॅनडामधल्या मॉन्ट्रियलला 1986 साली जगातले सगळे देश एकत्र आले. त्यांनी एकत्र एवढ्या एका मुद्द्यावर समान निर्णय केला की सर्व देशांनी आपापली ही वातानुकूलन यंत्रणा, आपापली स्वयंचलित वाहनं, त्याची मशीन ती सुधारत जवळजवळ 0 प्रदूषण CFC सोडतील. आजच्या तारखेला म्हणायला आनंद आहे की एवढ्या एका मुद्द्यावर जगाने एकत्र येऊन यशस्वीरित्या काम केलं. कारण आता गेली अनेक वर्ष, 2-4 म्हणजे अनेक म्हणजे 2-4, ते अंटार्क्टिकावरचं ओझोनचं भोग कमी कमी होत चालल्याचे आता रिपोर्ट्स आहेत. म्हणून माणसाला सुस्कारा सोडायला कुठे आहे का जागा? याचं उत्तर आहे, सुस्कारा सोडायला अजिबात जागा नाही. कारण अंटार्क्टिकावरचं ओझोन होल कमी होत आहे, आकुंचित पावत आहे कळेपर्यंत आता रिपोर्ट आहेत की असं ओझोन होल आर्क्टिकवर सुद्धा आता तयार झालेलं आहे. आणि जी गती आपण ठेवलेली आहे तिच्यानुसार जर ते मूळपदावर यायचं असेल तर तिला 2080 उजाडणार आहे. माणूस आत्ता ज्या तऱ्हेने CFC वर काम करतोय ते जर करत राहिला तर ते अंटार्क्टिकावर पडलेलं ओझोन होल पुन्हा पूर्ववत झालं असं व्हायला 2080 उजाडणार आहे. त्यावेळपर्यंत आर्क्टिकवर पण आलं. आणि CFCs काय घातक असतील
असे आहेत हायड्रोकार्बन्स, HFC, हायड्रोफ्लोरोकार्बन्स. ते CFCच्या 10,000 पटीनी घातक आहेत. मग आता गेली 2-4 वर्ष त्यावर माणूस एकत्र येतोय. आपल्या या अभ्यासाच्या वर्षी निदान ज्याचं नाव आहे किगाली डिक्लरेशन. किगाली म्हणजे रुवांडा देशाची राजधानी. तर अभ्यासाच्या चालू वर्षात पुन्हा 1986तल्या मॉन्ट्रियल करारात जसं CFC वर साऱ्या मानवतेने एक समान कारवाई करायचं ठरवलं आणि मधल्या वर्षात ती बऱ्यापैकी यशस्वीरित्या अंमलात आणली, तशी चालू वर्षी हे किगाली डिक्लरेशन आहे HFC वर, या एका समान मुद्दा की आता सगळी मानवता आपापला तो देश ही आवश्यक जी एमिशन स्टँडर्ड्स प्रदूषणाची ही आपापल्या देशातली व्यवस्थित करून HFC सुद्धा नियंत्रित करतील, तर CFC पेक्षा जे 10,000 पट घातक आहे ते जरा तरी आपल्या नियंत्रणामध्ये येईल. पण मग 72 नंतर एकदम 86 मॉन्ट्रियल. मग 1992 सर्वप्रथम जगातले सर्व देश जून 1992 मध्ये रिओला एकत्र आले. ती आहे वसुंधरा परिषद, अर्थ समिट. म्हणजे 30 वर्ष लागली नुसती ह्या मुद्द्याला तात्विक मान्यता मिळायला. मुख्यतः तरी जे जगाच्या राजकारणातले कॉन्झर्वेटिव्ह गट आहेत, रिपब्लिकन पक्ष, अमेरिकेतला, ब्रिटनमधला हे ना जागतिक तापमान वाढ मान्यच नाहीये, ती माणसामुळे झाली आहे हे मान्यच नाहीये. ते म्हणतात ते निसर्गाचं चक्र आहे आणि आपण ड्रिल बेबी ड्रिल म्हणजे नॉर्मल बिझनेस ॲज युज्युअल असंच आपण चालू ठेवलं पाहिजे. काही जण तर हे म्हणण्याच्या टोकाला जातात की एवढं सगळं सांगताय म्हणजे होणारच आहे ना विध्वंस, मग कशाला टेन्शन घ्या, होणारच आहे. तर जोपर्यंत आपलं चाललंय तोवर आपण सगळं कन्झ्युम करत एन्जॉय करत आपण जगून मरायचं, त्या दिवशी मरू. या प्रकारचे जीवनविषयक ॲटिट्यूड सुद्धा येणं चालू होतं. 92 मग शास्त्रज्ञांचं पथक तयार करण्यात आलं, इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज. ते नियमितपणे रिपोर्ट देत राहिलं. त्यातल्या 4थ्या रिपोर्टनी तर अंतिमतः निर्णायकरित्या सांगितलं की मानवनिर्मित कारणांच्यामुळेच तापमान वाढ होते आहे. म्हणून 1997 मध्ये क्योतो करार करायचं जरा तरी सुचलं. करताना त्यात अमेरिका आहे बिल क्लिंटनच्या नेतृत्वाखाली. प्रत्यक्ष त्याला संमती मिळायची वेळ येईपर्यंत अमेरिकेत सत्ता बदल झाला. रिपब्लिकन पक्षाचा जॉर्ज बुश बनला अध्यक्ष. त्यांना मान्य नाही आहे जागतिक तापमान वाढ, त्यामुळे क्योतो करारात अमेरिकाच बाहेर. ती होताना आणि 2011 पर्यंत अमेरिका जगातलं सर्वात जास्ती प्रदूषण करणारा देश होता. नीट वैज्ञानिक अभ्यासून ठरलंय की एखाद्या व्यक्तीला एक व्यक्ती म्हणून सन्मानाचं जीवनमान ठेवायचंय तर साधारण 4 पॉइंट काहीतरी एवढं कार्बन दर वर्षाला दर व्यक्ती मागे 4 पॉइंट काहीतरी टन्स पर पर्सन पर इयर एवढं चालेल. भारताची सरासरी आत्ता मी तुमच्याशी बोलतोय या तारखेला आत्ता कुठे 2 टनाच्या थोडी पलीकडे गेली. पण ही सगळ्या चर्चा चालू झाल्या तेव्हा आणि 2011 सालापर्यंत अमेरिका होती संपूर्ण जगातल्या एकूण प्रदूषणापैकी 24% प्रदूषण हा एकटा अमेरिका देश करत होता. जर 4 पॉइंट काहीतरी टन प्रत्येक व्यक्ती मागे, तर अमेरिकेचं कार्बन उत्सर्जन प्रत्येक व्यक्ती मागे 20 टनापेक्षा जास्ती होतं. दर वर्षाला दर डोई 20 टनापेक्षा जास्ती होतं. युरोप EU देश 6.8 टन. 2011 सालापासून जगात सर्वात प्रदूषण करणारा देश म्हणून चीननी अमेरिकेला मागे टाकलं. त्याचं मुख्य कारण चीनी पद्धतीने म्हणजे कार्यक्षमतेने, पण चीनने एक धडाका लावला प्रचंड मोठा. जवळजवळ दिवसाला एक नवं वीज उत्पादन केंद्र चीन चालू करत होतं आणि ती सगळी वीज कोळशावरची वीज, थर्मल औष्णिक कोळशावर. कोळसा हा सर्वात जास्ती प्रदूषण करणारा प्राणी आहे. त्यामुळे बघता बघता चीन बनला जगातला सर्वात जास्ती प्रदूषण करणारा. 2011 अजून चित्र तसंच आहे. आता जगातल्या एकूण प्रदूषणापैकी अमेरिका आणि चीन मिळून एकत्र येऊन 40% प्रदूषणाला जबाबदार आहेत. पण चीन त्यातल्या नंबर 1 वर आहे. त्या चीननी दरडोई कार्बन उत्सर्जनाची सरासरी सुद्धा ओलांडलेली आहे. आता चीनचं सरासरी कार्बन उत्सर्जन 6.8 टन दर व्यक्ती मागे दर वर्षाला आहे.
युरोप 7.2. म्हणजे जाग येताना सुद्धा ती जाग एवढी सावकाश येत चालली आहे की एकूण मिळून माणूस जे करतोय त्याचं नाव टू लिटल टू लेट. त्या ठरलेल्या क्योतो कराराची मुदत 15 वर्षांची म्हणजे 2012ला संपणार. म्हणून 2009 की त्यावेळेला कोपेनहेगनमध्ये युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCCC च्या रिओला असलेले म्हणजे COP कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज ती 15वी COP 15 आणि क्योतो करार आल्यापासूनची पण त्यावर सह्या केलेले वर्षात एकदा भेटणार मग त्याला नाव CMP. 2009 मध्ये कोपेनहेगनला COP 15/CMP 5 होतं. अपेक्षित आहे की क्योतो कराराची जागा घेणारा नवा महत्वाकांक्षी समतोल आणि सदस्य देशांवर बंधनकारक असलेला जागतिक करार आता अस्तित्वात येईल. म्हणजे किमान अपेक्षित आहे की त्याचा मसुदा येईल. पुढची 3 वर्ष त्या देशाला आपापल्या घटनात्मक पद्धतीनुसार देशाचे निर्णय करायला वेळ आहे. तो येऊन 2012 पर्यंत मान्यता येईल. म्हणजे क्योतो कराराची मुदत संपेल तेव्हा हा नवा जागतिक करार त्याच्या जागी येईल. बोळा फिरला सगळ्यावरनं. कोपेनहेगन फेल. त्याच्या पुढच्या वर्षीची परिषद डर्बन फेल. कॅनकून फेल. काही घडतच नाही. 2012 मध्ये रिओची 20 वर्ष पूर्ण करणारी रिओ +20 अशी विशेष परिषद झाली. ती आहे युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट UNCSD. पण काहीतरी मान्य व्हायला पाहिजे मसुदा आणि त्याच्यातले. त्याला कसा बसा महाकष्टाने मान्यता मिळाली डिसेंबर 2015 मध्ये पॅरिस करार. खरंच मानवतेला गांभीर्य जाणवलेलं होतं. 2009 पासून या परिषदांना मी जाऊ इच्छितो, जाऊ शकतो, मला आनंद असतो त्याचा. मधल्या 1-2 त्यात काही घडणार नाही म्हणून पैसे वाया घालवले नव्हते. पण डिसेंबर 2015 जेव्हा माहिती आहे की आता येणार आहे, आता आधीच्या वर्षभरातला होमवर्क ज्याचा मी फॉलो करत राहतो सतत म्हणून माहिती होतं, तर डिसेंबर 2015 हा एक नव्या कराराचा जागतिक मसुदा मान्य होणार आहे. त्यामध्ये भारताचा वाटा फार मोलाचा आहे. अशा वेळी आपण तिथे असायला पाहिजे म्हणून मी होतो. माझ्या आनंदाचाच विषय तो तुम्हाही सर्वांचा असावा अशी माझी आपली अपेक्षा आहे. ते म्हणजे आपले 2 विद्यार्थी चाणक्यचे. अर्थातच आनंदाची गोष्ट म्हणजे ते पती पत्नी आहेत एकमेकाचे. ते इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये आहेत, पोस्टिंगवर पॅरिसला आहेत आणि ह्या तापमान वाढीच्या सर्व चर्चांमध्ये जी भारताची टीम आहे त्याचे ते घटक होते. तर 2015च्या डिसेंबरमध्ये अंतिमतः जगाने अमेरिकेसकट त्यातल्या भारत चीन सकट हा पॅरिस करार मान्य केला. म्हणजे जरा तरी हुश. आणि सगळे मानव 8 अब्ज माणूस मिळून आणि सगळे देश मिळून ओके त्यांचं समान एका मुद्द्यावर ते आहे आणि आता सगळे मिळून आपण एक कारवाई करू. त्या पॅरिस कराराचा सोपा सारांश सांगायचा तर म्हणतो करार की शक्यतो 1.5 औद्योगिक क्रांती सुरू जिथून झाली म्हणजे इसवी सन 1750 पासून सरासरी जागतिक तापमान वाढ शक्यतो 1.5 डिग्रीच्या खालीच थांबवू, पण 2 डिग्री निदान. ते वाक्य डिसेंबर 2015 लिहिताना माहिती आहे की 1.5च्या खाली थांबताच येणार नाही. 1.5 डिग्रीच्या खाली थांबायचं असतं तर डिसेंबर 2015 त्या पॅरिस करारावर सह्या करतानाच्या दिवशी कोळसा आणि पेट्रोलचा सर्व वापर बंद व्हायला पाहिजे होता, तर 1.5च्या खाली थांबेल. तर असा एका दिवसात कोळसा आणि पेट्रोलियमचा सगळा वापर बंद करणं अशक्यच आहे. तेव्हा ते वाढते आणि आता मधल्या 2 वर्षात आता 2.5-3 क्रॉस झाली. 1.5 तर क्रॉस झालेलंच आहे. आता 2च्या खाली थांबता येतं का बघायचं. 2009ला सुरू झालेल्या त्या कोपेनहेगन प्रक्रियेचा एक तर्कशुद्ध शेवट पॅरिस करारात झाला. तर्कशुद्ध शेवटचा अर्थ आहे कोपेनहेगन करारात ठरलं की प्रत्येक देशाने आपापला बेस्ट प्रदूषण नियंत्रणाचा कार्यक्रम करावा, तो UN सादर करावा, तो प्रामाणिकपणे अंमलात आणावा आणि आमच्याच्याने किती करता आलं हेही तितक्याच प्रामाणिकपणे UN सांगावं. हे कोपेनहेगन प्रक्रिया. तिचा शेवट म्हणजे पॅरिस. तर पॅरिसला येण्यापूर्वी प्रत्येक देशाला सुचवण्यात आलं होतं
की तुमच्या देशाचा हा प्रदूषण नियंत्रण आणि त्याचा सिंगल पॉइंट म्हणजे कार्बन उत्सर्जन नियंत्रित कर, तो योजना प्लॅन तुम्ही सादर करा. त्याचं नाव INDC, इंटेंडेड नॅशनली डिटरमिन्ड कॉन्ट्रीब्युशन. पॅरिसची परिषद चालू होण्यापूर्वी 144 देशांनी दिला होता. त्यात भारतही होता, चीनही होता, अमेरिकाही होता, EU पण होते. नंतर ती 2 आठवडे परिषद चालते, त्या काळामध्ये बाकीच्या उरलेल्या सगळ्या देशांनी सुद्धा आपापले दिले. ते जे त्यांनी दिले ते खरंच 100% अंमलात आले तरी सुद्धा सरासरी जागतिक तापमान वाढ होणार आहे 3.6 डिग्रीजनी. आणि 3.6 डिग्रीजनी जर जागतिक तापमान वाढ झाली तर समुद्राची सरासरी पातळी 6 मीटरनी वर जाणार आहे. 6 मीटर. 2 डिग्रीवर जर थांबता आलं तर समुद्राची पातळी 1 मीटरनी वर जाणार आहे. 3.6 जर झालं तर समुद्राची पातळी 6 मीटरनी वर जाणार आहे. बहुतेक जगातली बहुतेक सगळी महत्वाची शहरं, आर्थिक नाड्या समुद्रकाठावर आहेत. 2 डिग्रीजनी वाढल्यामुळे समुद्राची सरासरी पातळी जर 1 मीटरनी वर गेली तर 40% मुंबई पाण्याखाली येईल. मुंबईच्या 40% लोकसंख्येवर परिणाम होईल. कुठे जातील? 50 लाख माणसं. 50 लाख माणसं. आणि 2 डिग्रीवर जरी थांबता आलं म्हणजे मुळात पॅरिस करार सुद्धा टू लिटल टू लेट. पण भारतासकट जगभरातल्या या क्षेत्रातल्या चळवळी करणाऱ्या व्यक्ती, संस्था सकट सर्व देशांनी तुका म्हणे त्यातल्या त्यात म्हणून दिली मान्यता की चलो सुरू तर करू आपण काम, पाहूयात ह्याच्या खाली कसं थांबता येतंय ते. मला तिथे पॅरिसला असताना आणि हे सगळं जवळनं पाहत होतो, आनंद अनुभवत होतो की आपले 2 विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये पण सहभागी आहेत. तरी सुद्धा सतत पंचतंत्रामधलीच एक गोष्ट मनात येत होती की पॅरिस करार झाला म्हणजे बाबा काय झालं फार तर फार, तर पक्ष्यांना पकडण्याकरता पारधी असं जाळं लावतो मोठं पसरलेलं. ते असं आकाशातनं पक्ष्यांना कळणार नाहीये जाळं लावलंय, त्याच्यावर पानं फळं फुलं अशी टाकलेली. पक्ष्यांना वाटतं की निसर्गच आहे. दाणे पण आहेत तिथे अन्नाचे. पण त्या पक्ष्यांनी ते दाणे जर उचलायला गेले आणि त्यांचे पाय तर ते त्या जाळ्यामध्ये गुरफटले जाणार आहेत. आणि धडपड जेवढी करतील तेवढं उलट ते जाळं आणखी पक्क होणार आहे. तर असा एक पारधी ते जाळं लावून जातो. पक्ष्यांचा एक मोठा थवा त्याच्यावर उतरतो. सगळेच्या सगळे त्याच्यात अडकतात आणि धडपड करतायत जो तो सुटण्याचा प्रयत्न करायला. आणि प्रत्येक जण दुसऱ्याला म्हणतोय माझी नाही जबाबदारी, तुझी आहे. ए तुझ्यामुळे अडकलोय. अडकले सगळेच आहेत पण अडकायची जास्त जबाबदारी तुझी आहे. पर्यावरणाच्या चळवळीतला शब्द CBDR, कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी, की प्रदूषणाची समस्या सर्वांना कॉमन आहे पण त्या समस्येचा सामना करण्याची जबाबदारी अलग अलग आहे, वेगवेगळी आहे. देशातल्या 33 विकसित देशांनी मान्य केलं की औद्योगिक क्रांतीनंतर आम्ही विकसित आहोत, याचा अर्थ जास्ती प्रदूषणाला आम्ही जबाबदार आहोत. सबब प्रदूषण नियंत्रण करणे आणि कार्बनचं उत्सर्जन कमी करणे ह्याची आमची जास्ती जबाबदारी आम्हाला मान्य आहे हे म्हणणार आहे. आणि भारत आणि चीन सकट या पॅरिस करारापर्यंत त्यांना त्यातनं मुक्तता होती की ज्या देशांमध्ये अजून दारिद्र्य आहे ते दूर करायचं आहे, त्यासाठी उचलण्याची पावलं आहेत. त्यामुळे कार्बन उत्सर्जन होणार आहे. तर या देशांच्यावर कार्बन उत्सर्जनाची कायदेशीर बंधनं आणून चालणार नाही. त्यामध्ये भारत आणि चीन पण होते. 2009 पासून अमेरिकेने आग्रह धरणं चालू केलं की भारत आणि चीन असले तरच आम्ही येऊ, नाही तर नाही येणार. त्यावर पुढच्या परिषदा त्या खडकावर आदळून फुटल्या. आणि तरी अंतिमता 2015 मध्ये मसुद्याला मान्यता मिळाली. खरी जी 2009 मिळायला हवी होती ती मान्यता 2015 मिळाली. आता एक 5 वर्षाची जागतिक प्रक्रिया आहे आणि 2020 मध्ये मान्यता मिळाल्यावर हा करार प्रत्यक्ष अस्तित्वात येईल. आल्यानंतर तो कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. म्हणजे तिकडे जागतिक व्यापारामध्ये जशी GATT कडून WTO कडची वाटचाल आहे. 1 जानेवारी 1995ला WTO अस्तित्वात आलं. त्याच्या आधीची 48-50 वर्ष जागतिक व्यापाराचे एकूण नियमन करायला GATT होतं. पण 1 जानेवारी 1995 पासूनचं WTO आता सदस्य देशांवर कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. तसं क्योतो करारापासून हा जो 2020 मध्ये नवा करार येईल अस्तित्वात तो असणार आहे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक. पण म्हणजे जो 2009 मध्ये ज्याच्या
मसुद्याला मान्यता मिळायला हवी होती, ती मसुद्याला मान्यता 2015. आता देशोदेशींची प्रक्रिया पुढची 5 वर्ष चालणार आणि अंमलामध्ये जे 2012 यायला होतं ते 2020 पासून येणं चालू होणार. संकट रोजचं जाणाऱ्या दिवसागणित संकट तर वाढत चाललेलंच आहे. म्हणजे पारध्याने जे जाळं लावलं हे जागतिक तापमान वाढीच, तिच्यात अडकलेले सगळेच आहेत. पॅरिस करार झाला म्हणजे काय झालं, तर पंचतंत्रातल्या गोष्टीमध्ये ते जेव्हा पक्षांचा आपसात भांडण चालू आहे त्यातला कोणतरी एक शहाणा पक्षी सांगतो की बाबा आपला सगळ्यांचा आहे हा प्रॉब्लेम, आणि जरा आपण आपली शक्ती भांडण्यात घालवण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून एकवटून जर पंख चालवले तर आपण तूर्त ह्या जाळ्या सकट उडू आपण. पण कोणी ऐकत नाही. आधीचे रेचल कार्सनचं ऐकत नाहीयेत, अनेक स्वयंसेवी संस्थांचं ऐकत नाहीयेत, शास्त्रज्ञांचं ऐकत नाहीयेत, IPCCचं ऐकत नाहीयेत, रिओची परिषद झाली ऐकत नाहीत, क्योतो करार झाला खरा पण त्याच्यात अमेरिकाच ऐकतच नाहीयेत. शेवटी पंचतंत्रातल्या गोष्टीमध्ये संध्याकाळ व्हायला लागली तशी पारधी येताना दिसतो पक्षांना. पारधी येताना मग आता जर तो पोचला तर तो एकेका पक्षाला पकडून त्याच्या असलेल्या टोपलीत टाकणार, मग मेले आता सुटायची शक्यताच नाही. इतकं कळल्यानंतर मात्र मग जरा सगळे पक्षी भांडणं थांबवतात आणि ते म्हणतो येतोय तो जर पोचला इथे जाळ्यापाशी तर आता बंद करा पहिले भांडण, आणि पहिले सगळे असेल ती सर्व शक्ती एकवटून पंख चालवा, आपण जाळ्यासकट उडू, कुठेतरी आधी लांब उतरू आणि मग ठरवू पुढचं काय करायचं ते. पॅरिस करार म्हणजे प्रदूषणाच्या जाळ्यात सापडलेले हे सर्व देशांनी एकत्र, तो पारधी येताना दिसायला लागला की आता होणार नाही तर सगळे उद्ध्वस्त, तर बाबा ते जाळं तसंच आहे पण आपण जरा सगळे शक्ती आपली एकवटून आपण जाऊ आणि आधी कुठेतरी उतरू सुरक्षित आणि मग ठरवूया आता हे जाळं कसं तोडून काढायचं. पॅरिस करार म्हणजे फार तर एवढं झालं, आणि जणू एवढं झालेलंही जणू पुरलं नाही म्हणून की काय, तिकडं डोनाल्ड ट्रम्प निवडून आला. निवडणूक प्रक्रियेत त्याचा अमेरिकन मतदाराला शब्द होता की मला मतदान दिलं किंवा मला का द्या मतदान, तर जागतिक तापमान वाढ. बकवास आहे तो, म्हणतो चीनी कट आहे तो, चीनी जागतिक तापमान वाढ हा चीनी कट आहे, आणि मला निवडून दिलं तर मी अमेरिकेला पॅरिस कराराच्या बाहेर काढीन. अमेरिकन मतदारांनी जी काय अमेरिकन घटनात्मक व्यवस्था आहे तो आला निवडून, त्यांनी शब्द पाळला आणि काढून टाकलं पॅरिस करारातनं अमेरिकेला बाहेर. आपण हे लक्षात घेऊयात की अधिकृत पातळीला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पनी या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका नावाच्या देशाला पॅरिस करारातनं बाहेर काढलं म्हणजे सगळंच कोसळलं असं मानायचं आपण कारण नाहीये. या बाबतीत शब्द मी वापरतोय सुदैवानी, अमेरिका ही फेडरल संघराज्यात्मक व्यवस्था आहे. त्यामुळे नवे समोर येणारे विषय म्हणजे रेसिड्युअरी पॉवर्स, उर्वरित अधिकार, हे अमेरिकेच्या घटनात्मक व्यवस्थेमध्ये राज्यांकडे असतात. प्रदूषणाचा विषय जसा समोर आला तसा त्याचा अर्थ झाला की आता या विषयावरची पावलं उचलण्याचे अधिकार राज्यांच्याकडे आहेत. आणि अमेरिकेच्या 50 राज्यांच्या पैकी 26, आणि ती सुद्धा जास्त विकसित, याचाच अर्थ जास्त प्रदूषण करणारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या हातात आहे. प्रदूषणाची समस्या राजकीय दृष्ट्या डेमोक्रॅटिक पक्षाला मान्य आहे. त्यामुळे तिकडे अध्यक्षाला ठरवू द्यात काही की पॅरिस कराराच्या बाहेर काढलाय, पण प्रदूषणावर हे प्रत्येक राज्य आपापली पावलं उचलतं, प्रत्येक शहर आपापली पावलं उचलतं. आपल्याकडच्या तालुक्याला अमेरिकन शब्द आहे काउंटी. काउंटी तिचं प्रशासन असतं, तिचा शेरीफ असतो, तो लोकांनी निवडून दिलेला असतो, अशी काउंटी सुद्धा ठरवते. तेव्हा 1990 नंतरच्या काळात, आणि जरी क्योतो कराराची अमेरिका सदस्य नसली तरी न्याय ह्यात आहे की मान्य करायला पाहिजे की विकेंद्रित पद्धतीने पण अमेरिकेतल्या NGOज, अमेरिकेतल्या अनेक जाणकार व्यक्ती, संस्था आणि ही डेमोक्रॅटिक पक्षाची जिथे सरकार आहे ते प्रांत, राज्य यांनीही प्रदूषणाच्या प्रश्नावर पावलं उचललेली आहेत. 1990ची तुलना केली तर अमेरिकेने कार्बन उत्सर्जन 18% खाली आणलंय आजच्या तारखेला. अमेरिकेचं म्हणजे वाढणं तर तुम्ही सोडाच, 1990 हा जर बेंचमार्क मानला तर अमेरिकेने 18% कार्बन उत्सर्जन खाली आणलंय. पुरेसं नाही, शास्त्रीय निकष मोजायचे झाले तर आवश्यक आहे 45% आणायला हवं होतं, पण 18% आणलं. तर असं देर से आहे पर दुरुस्त आहे, नाही अच्छा ये भी सही, थोडं तरी म्हणून तेवढं तरी आहे. पण असं नुसतं अमेरिका बाहेर पडली म्हणजे जणू अमेरिकेचा अथवा सगळ्या जगाच्या
पर्यावरणाच्या प्रश्नावर काम करण्याची जी वास्तू डोलारा आहे तो कोसळेल असं मानण्याचं कारण नाही. आणि तरी सुदैवानी कोणतरी तिकडे शहाणा दिसतंय सल्ले देणारं. मग डोनाल्ड ट्रम्पने आत्ता गेल्या आठवड्यात जाहीर केलंय की पॅरिस करारामध्ये परत येण्याचा आम्ही जरूर विचार करू शकतो. सर्व भीषण परिस्थिती लक्षात घेतली तर असं वाटू शकतं की होपलेस केस आहे. आणि असं वाटल्यानंतर जर बसल्या जागी कोणाच्या डोक्यात आलं की काय आता जर आहेच होपलेस तर आहे तोवर मजा करा, काय टेन्शन घ्यायचंय. मला तर शंका आहे काही जणांच्या मनात येणं पण चालू असेल की करायची का नाही UPSC MPSCची तयारी. MPSCचा आयोग नावाचा जो काही राडा आहे त्याला काल हायकोर्टाने स्थगितीच दिली. आधीच नोटिफिकेशन, आधीच नुसत्या 69 जागा म्हणजे तोंडी लावायला पानं पुसली. जा करा अभ्यास, लाखो मुलं मुली तुम्ही, 69 जागा. नंतर त्या वाढतात म्हणे. तर आता सगळ्या प्रक्रियेलाच हायकोर्टाने स्थगिती दिली. मी त्या कायद्याच्या मुद्द्यात शिरत नाही आहे, माझा अभ्यास पण आत्ताचा विषय नाही. UPSC करायची का नाही करायची, कशा करता मरमर मरायचंय, साला कधी बर्फखंड तुटला ना आलं वादळ तर काय करायचं एवढी UPSCची तयारी करून. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कितीही गंभीर परिस्थिती असली तरी ती होपलेस नाही. हिच्यावर मात करून पुन्हा माणूस सन्मानाने आणि सुंदर निसर्गामध्ये निसर्गाशी एकरूप होऊन जगू शकतो का याचं निश्चित, ठाम, खोट्या आशावादी नसलेलं विज्ञाननिष्ठ उत्तर आहे की हो, हे शक्य आहे. ते शक्य आहेचा सर्वात मोठा महत्वाचा मुद्दा शाश्वत विकासाची संकल्पना या सूत्रात आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट, की मानवानी देशांच्या सामूहिक पातळ्यांपासून आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक पातळीपर्यंत जर ही शाश्वत विकासाची संकल्पना स्वीकारली, तशी धोरणं आखली, तसे कार्यक्रम आखले, तशा अर्थसंकल्पातल्या व्यवस्था केल्या आणि तशा प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने करणं चालू केलं तर आजच्या या परिस्थितीवर सुद्धा मात होऊन या पिढ्या, भविष्य काळातल्या पिढ्या यांची सुरक्षितता नीट असू शकते. तेवढी वाटचाल मानवतेची चालू आहे. प्रदूषणाचा, विकासाचा, विषमतेचा प्रश्न जसा जगाला कळत गेला, पटत गेला, मान्य होत गेला, तसा युनायटेड नेशन्सच्या व्यासपीठावर सगळ्या जगांनी एकत्र येऊन एका मोठ्या समान कार्यक्रमाला मान्यता दिली. तिला नाव ठेवलं होतं MDG. MDG म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, की आता पुढच्या 15 वर्षांच्या कालावधीमध्ये सर्व देशांनी मिळून हे विकासाची पुढील पावलं 15 वर्ष आणि मान्य केली सर्व देशांनी. उद्दिष्ट स्वेच्छेनेच आणायची आहेत, बरोबर आहे, पण ती जी एकमेकाशी जुळलेली ठरलेली ध्येय, ती ध्येय गाठायला असलेली उद्दिष्ट आणि ती उद्दिष्ट गाठता आली की नाही हे मोजायला असलेले निर्देशक, इंडिकेटर्स MDG मध्ये जगाने मान्य केले. 15 वर्षाच्या वाटचालीनंतर आढावा जर घ्यायचा झाला, MDG म्हणजे 2000 ते 2015 MDG. मग 2015 के आते आते आणि आढावा घेतला जात होता वर्षानुवर्ष त्याचा. तर सगळ्याचा मिळून एक ओळीचा दुःखद सारांश आहे ते म्हणजे माणसाला MDG काही पूर्तता नाही करता आलेली. त्यातला भारताचा सुद्धा परफॉर्मन्स पाहिला तर ठीक आहे, प्रत्येक ठरलेल्या काही निकषांवर भारताला थोडं जमलं, कुठे नाही जमलं, कुठे उलटं जे अपेक्षित होतं त्याच्या उलटच जमलं सगळ्याचे. पण जसं 2015 आलं तसं मग आता ठरलं की 15 वर्षाची टाइम फ्रेम तर पूर्ण होती, आता काय, म्हणून ठरलं की त्याच्या जागी आणायचे SDG नाव त्याचं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. त्या दृष्टीने 2015 मध्ये न्यूयॉर्कला युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयात सप्टेंबर 2015 म्हणजे ते 17वी सर्वसाधारण सभा, जनरल असेंब्ली GA चं अधिवेशन, तिच्यामध्ये हा SDGचा विषय होता. त्यानंतर सप्टेंबर 2015 पुढच्या डिसेंबर 2015 मध्ये पॅरिसला होऊ घातलेल्या परिषदेची विषयपत्रिका मान्य होणार होती, एजेंडा. शिवाय त्या 17व्याच अधिवेशनाच्या विषयपत्रिकेवर भारताचं युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचं नकाराधिकारासहितचं कायमस्वरूपी सदस्यत्व
हे विषय पत्रिकेवर येणार होतं. आलं तसं, पण एजेंडा नोट म्हणतात त्याला, सर्क्युलेट, युएनच्या कार्यपद्धतीनुसार हे येणार होतं. आणि त्याच परिषदेमध्ये भारताने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगाने त्याला मान्यता द्यावी हा प्रस्ताव होता. विषयांचं महत्व लक्षात घेता माझी इच्छा आणि मला माझ्या शब्दात ईश्वराची कृपा असल्यामुळे अशा वेळी जाता येतं, तर मी 2015 सप्टेंबर मधल्या या 17व्या अधिवेशनाला मी उपस्थित होतो. सर्व देशांनी एकमताने SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ह्याला दिली मान्यता. त्यामध्ये 17 मुख्य ध्येय ठरले. ध्येय की आता 2015 ते 2030 या 15 वर्षात त्या देशांनी तुमची कॉन्स्टिट्युशनल घटनात्मक पद्धत काही असू द्यात, त्यानुसार तुम्ही ही तुमच्या देशांनी ही पुढची 17 ध्येय गाठली पाहिजेत. ध्येय गोल्स. ती ध्येय गाठण्याकरताची उद्दिष्ट म्हणजे टार्गेट उद्दिष्ट, तर अशी 169 उद्दिष्ट ठरलीत वेगवेगळी. ध्येयांच्या मध्ये शिक्षण, त्यात प्राथमिक शिक्षण, त्यानंतर आहार आणि विशेषतः कुपोषणाची समस्या दूर करणे, रोजगाराच्या संधी, आरोग्याचे प्रश्न, वनीकरणाचे कार्यक्रम, ऊर्जेचे पर्यायी स्रोत त्यांचा शोध, अशी आहेत 17. त्यांचं मोजमाप म्हणजे ह्या 17 ध्येयांच्या वरचा कार्यक्रम करायचा तर ही 168 उद्दिष्ट आपल्याला गाठता आली पाहिजेत. अशी नीट मोजता येतील असे क्वांटिफायबल परिमेय अशी 168 ही उद्दिष्ट. आणि ही उद्दिष्ट गाठली गेली का नाही कसं ओळखायचं, तर त्याला 368 निर्देशक इंडिकेटर्स, हे 368 हे इंडिकेटर्स आहेत. याला सप्टेंबर 2015 मध्ये सर्व जगांनी मान्यता दिली. संपूर्ण विकासाची एक पर्यायी नीती, की औद्योगिक क्रांतीनंतर जी विकासाची नीती अस्तित्वात आली तर दुर्दैवाने तिने प्रदूषणात भर घालून आज मानवतेला विध्वंसाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. उत्तर आहे कायला तर आहे, तिचं नाव आहे विकासाची पर्यायी नीती. त्या विकासाच्या पर्यायी नीतीचा आत्मा या शाश्वत विकास या संकल्पनेत आहे. शाश्वत विकास याचा नेमका अर्थ काय? 2 मुख्य अर्थ होतात. एक आहे निसर्गाकडनं किती घ्यायचं. तर निसर्गाची स्वतःचं पुनरुज्जीवन करण्याची म्हणून एक गती आहे, एक शक्ती आहे, तेवढंच घ्यायचं. ज्या गतीने निसर्गाचं स्वतःचं पुनरुज्जीवन होतं तेवढ्याच गतीने आपण नैसर्गिक साधन संपत्तीची नासाडी किती करायची, शोषण लूट किती करायचं, तर निसर्गाची म्हणून जी शक्ती जेवढी आहे तेवढंच घ्यायचं, हे तरी एक. किंवा आपण जेवढं परत देऊ शकतो तेवढंच घ्यायचं. की मी जर माझ्या जीवनाच्या सन्मानाचा स्तर गाठण्यासाठी मी हे एवढं घेत असेल तर मी व्यक्ती म्हणून आणि आपण सगळे समूह म्हणून, मग त्या समूहाला नावं वेगवेगळी द्या, राज्य, राष्ट्र इत्यादी, आम्ही परत पण देऊ शकलो पाहिजे निसर्गाच्या पुनरुज्जीवनाला, त्याची गती वाढवायला. ती म्हणजे शाश्वत विकासाचं सूत्र. तिच्यामध्ये अनेक संकल्पना आणि त्यावर आधारित वेगवेगळे फार छान कार्यक्रम आहेत. उदाहरणार्थ रिसायकलिंग ही संकल्पना आहे. रिसायकलिंग म्हणजे निसर्गाकडनंच शिकणं आहे. पाण्याचं बाष्पीभवन होतं, ते पृथ्वीच्या स्तरावर एका विशिष्ट उंचीला पोचलं की तिथं लागलेल्या थंड पाण्यामुळे पुन्हा त्याचे पाण्याचे कण तयार होतात, म्हणून ते जड होतात आणि मग ते एका ठिकाणी पुन्हा खाली पडतात. हायड्रोलॉजिकल सायकल आहे ही, पाण्याची ही सायकल आहे. अशी माणूस ज्या सर्व वस्तू सेवा वापरतोय, जी सर्व साधन सामुग्री वापरतोय, त्या सगळ्याचं रिसायकलिंग करण्याचं जर विज्ञान मांडू शकला तर प्रदूषणाच्या समस्येवर मात होणार आहे. झाडं फोटोसिंथेसिस करतात. फोटोसिंथेसिस हे रिसायकलिंग आहे. कारण झाडं हवेमधनंच ऊर्जा शोषून घेतात, तिच्यावर क्लोरोफिलचा वापर करून फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया करून झाडं स्वतःचं अन्न पण तयार करतात आणि त्या प्रक्रियेमध्ये ती हिरवीगार पण राहतात आणि ऑक्सिजन पण देतात. विज्ञानाचा प्रयत्न चालू आहे की झाडांना हे जे जमतं हे आधी प्रयोगशाळेत, आणि ते एकदा जर प्रयोगशाळेत जमलं तर त्याची व्यवस्था सर्वत्र उभी करता येईल का. मानवाला जर फोटोसिंथेसिस करता आलं, संपला प्रश्न प्रदूषणाचा. हे रिसायकलिंग आहे. दुसरी संकल्पना आहे कार्बन कॅप्चर अँड सिक्वेस्ट्रेशन, CCS. कार्बन कॅप्चर म्हणजे तुम्ही काय म्हणताय की हवेमध्ये कार्बनचे कण 420च्या खाली असायला पाहिजेत.
आणि आपण जो विकासाची नीती त्यांनी ते सतत नवं कार्बन हवेमध्ये येतंय असं आहे का? तर अशी जर वैज्ञानिक प्रक्रिया करता आली की डायरेक्ट हवेमधनं ते कार्बन शोषून घेतलं जातं, प्रोसेसिंग करून एकत्र आणि ते कुठेतरी सुरक्षितरित्या ठेवलं जातं. कार्बन कॅप्चर अँड सिक्वेस्ट्रेशन वेगळं नीट ठेवा. CCS प्रयोगशाळेमध्ये यशस्वी झालेलं आहे, पण अजून ते खर्चिक आहे खूप. आणि वैज्ञानिकांचे त्यावर प्रयत्न आणि प्रयोग चालू आहेत की ते परवडेल अशा भावामध्ये आपल्याला कशा रीतीने करता येतील. सेंद्रिय शेतीची संकल्पना आहे, कारण अन्यथा औद्योगिक क्रांतीनंतर जे रासायनिक द्रव्य वापरणे, केमिकल फर्टिलायझर्स आणि पाण्याचा खूप वापर, यामधून शेतीला अल्कलाईन आणि सॅलिन म्हणजे ऍसिडिक आम्लयुक्त आणि क्षारयुक्त होऊन बसते जमीन, आणि ती बघता बघता काही वर्षांमध्ये ती जमीन बनते नापीक. हा औद्योगिक क्रांतीचा मार्ग काही हिताचा नाही. ती जमीन एक जिवंत सजीव सृष्टी आहे, तिचा जिवंतपणा राहील म्हणजे सुपीकपणा राहील, असंच तिच्याशी आपली सगळं वर्तणूक. त्या शास्त्रीय संकल्पनेचं नाव आहे ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेती. ही भारतीय संकल्पना आहे. ती शेतीच्या वेदकाळापासूनच्या आपल्या संकल्पनांच्या मधली आहे आणि आधुनिक विज्ञान त्याला जोड देत एक जपानमधला शेतकरी फुकुओका असं त्याचं नाव, त्यांनी एक फार विश्वविख्यात ग्रंथ लिहिला, वन स्ट्रॉ रिव्होल्युशन. मूळचा जॅपनीजमध्ये होता, इंग्लिश भाषांतर आहे, मराठीत पण आहे, एका कांडाची क्रांती असं मराठी पुस्तकाचं नाव आहे. त्यांनी नैसर्गिक शेतीची तंत्र म्हणजे त्यांनी जपानमधल्या तांदळाच्या शेतीमध्ये खतांचा वापर करून टाकला बंद, विशेषतः मानवनिर्मित खतं, रासायनिक खतं करून टाकला बंद. त्या जागी त्यांनी फार तर सेंद्रिय खतांचा वापर चालू केला. तर पहिली 3 वर्ष त्याचं उत्पादन खाली गेलं तांदळाचं, पण नंतर जमिनीची सुपीकता वाढल्यानंतर ते आधीच्या 1.5 वर गेलं. त्या प्रयोगावर लिहिलं गेलेलं पुस्तक आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीची तंत्र वापरली, मोठ्या प्रमाणावर वनीकरणांचे कार्यक्रम हाती घेतले, तितक्याच मोठ्या प्रमाणावर पाणी अडवा पाणी जिरवा म्हणजे वॉटर अँड सॉइल कॉन्झर्वेशन चे कार्यक्रम हाती घेतले. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब सुयोग्यरित्या वापरण्याची तंत्रज्ञान म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. पहाडाच्या टोकावर डोंगरावर पडणारा पाण्याचा कण हा वाहत विविध प्रवाहांना मिळत जातो समुद्राकडे, त्याचा एक विसर्ग आहे, तो असू द्या, पण तो अडवता आला, जमिनीमध्ये मुरवता आला आणि कॅपिलरी ऍक्शन केशाकर्षणाद्वारा तो विहिरींच्या मधनं तर भूजलाची पातळी पुन्हा एकदा वर जाणार आहे, पर्यावरणाचा समतोल स्थापित व्हायला मदत होणार आहे. हिरवीगार सृष्टी आपण मायकेल जॅक्सनच्या गाण्याच्या शेवटाकडे पुन्हा एकदा जे पुन्हा सगळं उभं राहत आहे हे प्रत्यक्ष पाहता येणार आहे. त्या प्रक्रियेमध्ये शहरं हा सुद्धा सोल्युशनचा भाग असू शकतो. केवळ शहर अर्बनायझेशन, शहरीकरण म्हणजे जणू काहीतरी चूकच आहे, पापच आहे, तो तोटाच आहे असं समजण्याचं कारण नाहीये. शास्त्रज्ञ नीट अभ्यास करून मांडतायत की शहरीकरणामुळे जास्त लोकसंख्या कमी भागामध्ये तरी उच्च जीवनमानासहित रोजगाराच्या जास्ती संधी आणि दरडोई ऊर्जेच्या कमी म्हणजे सुयोग्य वापरामध्ये जगू शकते. म्हणजे सुनियंत्रित शहरीकरण, निसर्गाला प्रेमी असलेलं शहरीकरण, याच्या जर नीट योजना करता आल्या तर शहरीकरण हे उत्तराची दिशा आपल्याला दाखवतं. कार्बन टॅक्स आणि कार्बन क्रेडिट ही संकल्पना आहे की तुम्ही यापुढच्या काळामध्ये प्रदूषणावर कर बसवणं चालू करा. त्यामुळे तू जी ऍक्टिव्हिटी करतोयस तर त्यांनी तू संपत्ती निर्माण करतोयस आणि त्याचा नफा तुला होणार आहे ना, तो ठीक आहे, पण त्यांनी तू कार्बनमध्ये भर घालतोयस तर सबब तुझ्यावर हे एवढा कार्बन टॅक्स. किंवा जे देश आपल्या मान्य असलेल्या पेक्षा कमी कार्बन उत्सर्जन करतील त्यांना कार्बन क्रेडिट द्या. आणि ज्या देशांचं कार्बन उत्सर्जन जास्ती चालू आहे तर ते ज्या देशांचं कार्बन उत्सर्जन कमी आहे त्यांना महत्वाचं परकी चलन देऊन त्यांच्याकडनं ते कार्बन घेऊ पण शकतील. म्हणजे कार्बन ट्रेडिंगची कल्पना, कार्बन क्रेडिट देऊन यांनी सुद्धा विकासाला भर पडत कार्बन उत्सर्जन पण कमी किंवा असलेलं मॅनेज करण्याच्या मर्यादेत राहू शकेल. हे त्यातल्या कार्बन क्रेडिट, कार्बन टॅक्स
या सगळ्याच्या मागच्या संकल्पनेचं नाव आहे पोल्युटर पेज. द पोल्युटर पेज, की प्रदूषण करणाऱ्यांनी पे करायला पाहिजे. मी जर विमानाने प्रवास करतो तर प्रत्येक विमान 35,000 फुटावर कार्बन उत्सर्जन करतच असतं. तर मग विमानाने प्रवास करतोय तो त्याला जबाबदार आहे, तर तुझ्यावर बसवलेला एक टॅक्स आहे पोल्युटर पेज. त्या पोल्युटर पेज ह्या सुद्धाच्या मुळाशी फार रम्य कल्पना, तिचं नाव आहे ग्लोबल कॉमन्स. ग्लोबल कॉमन्स ह्या विश्वामधली फार मोठी संपत्ती अशी आहे की जी तुमची माझी सगळ्यांची आहे. तिच्यावर कोणी एक व्यक्ती मालकी सांगू शकत नाही, देश तर त्याहून नाही. तेव्हा हवा, पाणी, जमीन आणि सगळं जे निसर्गाचं चालचलन आणि चल उठून कोणी देश नाही म्हणू शकत की तू कोण सांगणार माझ्यावर आहे. ग्लोबल कॉमन्स, ती ग्लोबल कॉमन्स आहेत, ती आपण सांभाळायला पाहिजेत. म्हणजे सगळ्या जगाने एकत्र येऊन सांभाळायला पाहिजेत. आणि मग मोजता येतं की त्या ग्लोबल कॉमन्सला कोणाच्या कोणत्या कृत्यामुळे धक्का किती पोचतोय, तेवढ्या प्रमाणात द पोल्युटर हॅज टू पे, पोल्युटर पेज हे सूत्र आहे. अशी मिळून विकासाच्या पर्यायी नीती आणि खूप मोठ्या प्रमाणावर पर्यायी कार्यक्रम आहेत. ते जर अस्तित्वात आले तर निश्चितपणे ह्या प्रश्नावर मात करता येणार आहे. मला तर अभ्यासांती माझी श्रद्धा, माझी खात्री आहे की या समस्येकडे बघण्याचा जो भारतीय दृष्टिकोन आहे तोही भारताला आणि जगाला दिशा दाखवेल. अनादर न करता मी मानतोय विधान की आधुनिक विज्ञानाने निसर्गाकडे बघायचं एक तत्वज्ञान आणि एक दृष्टी तयार केली. ती म्हणजे निसर्ग ही काहीतरी जिच्यावर आपण मात करायची अशी शक्ती आहे. आपला जणू शत्रू आहे. निसर्ग ही काहीतरी जिला ओरबाडून घ्यायचं आहे, एक्सप्लॉइट करायचं आहे आणि तिचा वापर करून तिच्यावर मात करून आपल्याला विकास घडवायचा आहे. हे 15व्या-16व्या शतकापासूनच्या विज्ञानाच्या प्रगतीनी की हे सर्व विश्व तुझ्या भोगा करता आहे आणि जेवढं जेवढं बुद्धी वापरून तू ते भोगू शकशील तेवढं तुझं जीवन जास्त जास्त समृद्ध होणार आहे. अशी करत आज आपण विध्वंसाच्या उंबर ठरवतो. हे म्हणताना मी विज्ञानाला कमी नाही लेखतोय. विकासही त्याच विज्ञानाने घडवला आणि आज असलेल्या विध्वंसांच्या शक्यतांवर मात करून उपायांच्या दिशा कोणी दाखवेल तर तेही तो निसर्ग आणि ह्या त्या विज्ञानाच्या झालेली प्रगतीच दाखवेल. पण भारताच्या मूळच्या दृष्टिकोनाची पुन्हा आठवण ठेवण्याची गरज आहे. कारण भारतीय विचारामध्ये निसर्ग आणि माणूस यामध्ये द्वैत नाही. भारतीय विचार अद्वैत शिकवतो. आपण कोणतरी वेगळे आणि निसर्ग ही काहीतरी शोषण करण्याची, लुटण्याची शक्ती आहे तसं नाही बाबा रे किंवा बाई ग, तू त्या निसर्गाचाच एक अंश आहेस. आणि हे समजून घेऊन तू तो निसर्ग फुलवत जे विकासाची फळं घेशील तर तुझा पण विकास होणार आहे आणि तुझं शाश्वत टिकाऊ तुझं राहणार आहे. ह्याला नाव आहे थर्ड वे आणि त्यावर आधारित तंत्रज्ञान, त्याला आहे थर्ड वे टेक्नॉलॉजीज. मला तर भारतीय विचारातला शब्द माझ्या मनात येतोच असा वर, तो आहे सम्यक. सम्यक जीवनाकडे बघण्याची अद्वैतानी घडवलेली सम्यक दृष्टी. पाश्चिमात्य विचारांमधला भांडवलशाही हा एक विचार आहे. तो सांगतो विकासातून विकास, त्यातून नफा, नफा पुन्हा विकासामध्ये, त्यातून पुन्हा अधिक अधिक नफा आणि मला अधिक अधिक हवं, भौतिक संपत्ती हवी, मी अधिक अधिक श्रीमंत, त्याला मर्यादा नाहीत. हे भांडवलशाहीचं लॉजिक आहे. त्या भांडवलशाहीमुळेच निसर्गाचा नाश होतोय असं अनेक चळवळीतले कार्यकर्ते, नेते किंवा संघटना म्हणतात. त्यामध्ये एक फार महत्वाचं नाव कॅनेडियन पत्रकार आणि चळवळ करणारी नेओमी क्लीन. तिचे अनेक आहेत ह्या प्रश्नावरचे ग्रंथ. ती म्हणते की भांडवलशाहीमुळे निसर्गाचा नाश होतो. निसर्गाची पुनर्स्थापना, पर्यावरणाचा समतोल पुनर्स्थापना करायची असेल तर समाजवादी साम्यवादी धोरणं स्वीकारायला पाहिजेत. तेवढ्या त्या उत्तरार्धाच्या भागाला मात्र माझ्या काळजाचा ठोका चुकतो. केवळ आर्थिक धोरणांचा संबंध नाहीये, निसर्गाची नासाडी करण्यात समाजवाद साम्यवादी विचारही जरासुद्धा मागे नाहीये. आणि रशियातली धोरणं, चीनमधली धोरणं, चीननी केलेली तिबेटची नासाडी सगळी पाहता समाजवाद साम्यवाद काय, भांडवलशाहीमुळे होणाऱ्या निसर्गाच्या नासाडीचं उत्तर नाही. दोनांच्या मधनं सम्यक दृष्टी शोधणारा हा भारतीय विचार, हा वेदांचा विचार, हा बुद्धाचा विचार, हा जो जीवनाची सम्यक दृष्टी देतो आणि आपल्याला अद्वैताकडे नेतो, तो आपल्याला हे कार्यक्रम सांगेल. उदाहरणार्थ
वेदांमधल्या एका श्लोकात म्हटलंय की अपत्याला जन्म देणे आणि त्याला चांगल्या रीतीने वाढवणे हे एक फार मोठं पुण्यकर्म आहे, असं तो ऋषी म्हणतो. असं तो आपली सर्वांचीच जबाबदारी. अनेकांची खूप इच्छा असेल, बसल्या जागी म्हणतील आम्ही करतोच प्रयत्न, पण रिस्पॉन्सच नाही, त्याला काय करणार. तर आपली परंपरा थोर आहे, एवढं लक्षात ठेवा. हा वेदातला ऋषी सांगतो की अपत्याला जन्म देऊन मानव वंशाचं सातत्य ठेवणे आणि त्या जन्म दिलेल्या अपत्याला उत्तम वाढवून एक तेजस्वी व्यक्ती बनवणे हे पुण्यकर्म आहे. असं सांगून झाल्यावर तो म्हणतो की एक झाड लावणे आणि जगवणे हे 10 अपत्यांना जन्म देऊन वाढवण्या एवढं मोठं पुण्यकर्म आहे. हजारो वर्ष या देशांमध्ये चालू असलेली एक पद्धत होती परवापर्यंत. त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये किमान एक किंवा गावात ठिकठिकाणी गाव तळी असतात. ठिकठिकाणी गाव तळी. आपण आधुनिक विकासाच्या संकल्पनेच्या नादात आणि जरा कुठं भारतीय संस्कृती भारतीय परंपरा म्हणलं की बुरसटलेला मागासलेला असे सगळे शिक्के मारण्याच्या नादात आपल्याकडच्या ग्रेट संकल्पना दिल्या सोडून आणि गावं होत गेली उजाड. ते गावावर पडणारं पाणी गावातच कसं साठवून ठेवायचं हे भारतीय ग्रामविकासाचा जो हजारो वर्ष विचार आहे तो चोल राज्यांपासून ते बुद्धाच्या शाक्य कुल कपिल वस्तू म्हणजे नेपाळमधल्यातल्या या सगळ्यामध्ये हे एक म्हणजे गावतळं आणि दुसरी संकल्पना परवापर्यंत होती, तिचं नाव देवराई. म्हणजे गावाच्या भोवती मध्ये जे गावठाण वस्ती जिथे आहे तिच्या भोवतीचा गोलाकार असा पट्टा ठरलेला असायचा की ती देवराई आहे. तिचं नाव देवराई. माणसांच्या मनातली कल्पना आहे की ती देवाचं वन आहे, जंगल, त्याच्यात जनावर घालायचं नाही आणि कुऱ्हाड चालवायची नाही. चराई बंदी आणि कुऱ्हाड बंदी अशी दोन. तिचं नाव देवराई. तर मी जे तुम्हाला हीट आयलंड, हीट वेव्ह, जंगल राहणे, तिन्ही पर्यावरणाचा समतोल आपोआप संस्कृतीच्या सूत्रांनी या संकल्पनेला दिला होता जन्म की ही गावांच्या भोवतीची देवराई. आम्ही त्या कल्पना सोडल्या, त्या तुटून गेल्या. देव बकवास, त्याची देवराई बकवास, त्याचा अध्यात्म बकवास, त्याचं तत्वज्ञान बकवास, सगळ्या खोट्या चुकीच्या आधुनिकतेच्या संकल्पनांच्या पायी या भारतीय संस्कृतीमध्ये असलेल्या विज्ञाननिष्ठ संकल्पना दिल्या आपण सोडून. त्यांनी आज हे उजाड होण्याच्या उंबरठ्यापर्यंत आपण पोचलो. पण महाराष्ट्रासहित भारतभर ज्या अनेक चळवळी, व्यक्ती, संस्था काम करतायत त्या ह्या पुन्हा मूळच्या ह्या संकल्पना घेऊन करतायत. बघता बघता गावाभोवतीचे डोंगर हिरवेगार होत आहेत. निसर्गाची स्वतःची म्हणून मुळातली ताकद आहे. आपण जी नासाडी करतो आहोत तेवढी जरी थांबवली तरी निसर्ग त्याच्या गतीने पुन्हा निर्माण करणारच आहे. माझे अनेक मित्र आहेत या चळवळींच्या मधले की त्यांनी गावाला घेऊन एकत्र बसले आणि ठरवलं की हा डोंगर हा आणि दोनच सूत्र पाळायचे, चराई बंदी आणि कुऱ्हाड बंदी, की त्याच्यावर कोणी जनावर नाही घालायचं. वाढत्या झाडाला जनावराचं जर तोंड लागलं पाला तोडायला ते झाडच खुरटतं आणि मरतं. तर त्या भागात तिकडं गावानी एकमताने ठरवलं की जनावर घालायचं नाही आणि कोणीही कुऱ्हाड चालवायची नाही. इंधन लागतं, सरपण लागतं गोळा करायला. आजही आपल्या आया बहिणी आदिवासी समाजातल्या सुद्धा त्या सरपण गोळा कर. मन निर्धूर चूल त्याकरता महत्वाची आहे, बायोगॅस प्लांट त्याकरता महत्वाचा आहे, ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांचा शोध हा त्या निसर्गाचा समतोल पुनर्स्थापना करण्याकरता महत्वाचे आहेत. तर मग त्यांना गावानी ठरवलं की इथं नाही घालायची, चराई बंदी आणि कुऱ्हाड नाही चालवायची, सरपणासाठी तिथलं नाही गोळा करायचं. तर सरासरी पुढच्या 3 ते 5 वर्षात अख्खे डोंगरच्या डोंगर हिरवेगार झालेले आहेत परत, फक्त निसर्गाची स्वतःची ताकद. मला आहे हा विश्वास की एकाच वेळी आधुनिकातलं आधुनिक सगळं विज्ञान घ्यायला पाहिजे. अजिबात विज्ञान विरोधी असण्याचं कारण नाही, पण ते घेताना आपली ही माती, तिचा वैश्विक विचार, तो अध्यात्माचा विचार, तो विज्ञाननिष्ठच आहे. तो धोरणं सुद्धा आणि वैयक्तिक जीवनाची सुद्धा सूत्र जी निसर्गप्रेमी, इको फ्रेंडली आहेत अशी सांगतो. तर याच्या दोनाच्या गुणाकार म्हणजे सिंथेसिस मधनं आपल्याला मानवाचंच एक नवा उज्ज्वल भविष्यकाळ दिसणार आहे. मग तो फक्त कुठेतरी सरकारनी धोरणं करावीत आणि आम्ही जगू तसेच आहेत एवढ्यापाशी ते संपत नाही. मला तर म्हणायचं सगळ्यात महत्वाचा भाग उलट आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जबाबदारीकडे येतो. सरकारला धोरण ठरवू दे, अर्थसंकल्पात व्यवस्था करायची करू दे ना. पण एक जे गांधीजींचं जे एक फार महान वाक्य आहे, बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू ब्रिंग अबाउट. जो बदल
तुम्हाला जो बदल घडावासा वाटतो ना, आधी तू तो बदल हो. तर तुझ्या जीवाची होते का कालवा कालव पर्यावरणाच्या नाशाने? तर किमान बाकीचं नंतर बघू. तू स्वतः तुझं जीवन असं जगायचा प्रयत्न कर की ज्यानी तू माणूस म्हणून सन्मानाने जगताना सुद्धा कार्बनची भर कमीत कमी घालशील. व्यक्तीच्या पातळीला त्याचं मोजमाप त्याला नाव आहे कार्बन फुटप्रिंट. तर खरंच आपण अशी लाईफस्टाईल, आपण जीवन पद्धती अशी जगू शकतो की ज्यामुळे माझं वैयक्तिक कार्बन फुटप्रिंट माझा कमी राहील. उदाहरणार्थ प्लॅस्टिकचा वापर. आजच्या तारखेला महाराष्ट्र सरकार ठरवते अख्ख्या महाराष्ट्रात कायद्यानेच प्लॅस्टिकला बंदी. चांगली गोष्ट, योग्य पावलं यायचं तेव्हा येऊ दे. आली तर कितपत पाळलं जाईल. पण अरे प्लॅस्टिक, ते वेफर्स वगैरे खाल्ले तर त्याचे रॅपर्स, गुटखा घातला तोंडात आणि दिलं टाकून रॅपर आहे, ती तुझा बाप करणार आहे का ते दुरुस्त? आणि हे बायोडिग्रेडेबल नाहीत. काही जणांना बाप करणार आहे का दुरुस्त उशिरा ऐकू आलं का? पहिल्यांदा त्यांना वाटलं कोणातरी दुसऱ्याच्या बापाबद्दल बोलतायत. ते प्लास्टिक आणि त्याची रॅपर्स हिच्यामध्ये विषारी रासायनिक द्रव्य असतात. ती मिसळतात मातीत किंवा पाण्यात, समुद्रात. ते गेल्या 30 वर्षात 50% सागरी जीवसृष्टी खतम केली माणसानी. महासागर सुद्धा बनायला लागले वाळवंट. प्यायचं पाणी असं द्यायची बिस्लरीची बाटली टाकून, त्या तशाच तिथे आमची तीर्थक्षेत्र घाण. सगळे कोण एकटे नरेंद्र मोदी किंवा स्वच्छ भारत अभियान हाती घेतलं तर ते असं हातामध्ये झाडू घेऊन ते किंवा त्यांना ज्यांना पुढच्या निवडणुकीत तिकीट हवी आहेत तेवढ्यांनी झाड तिकडे कचरा असो नसो असं घेऊन एक फोटो काढून घ्यायचा. हे नाही होणार आहे स्वच्छ भारत. कचरा 127 कोटी माणसं करणार आणि दुरुस्त कोणीतरी मुठभर थोडी करणार, तो इससे नाही होगा. मला जर वैयक्तिक सुद्धा पातळीवर मी हे सार्वजनिक जीवनात वापरण्याचे, मी बाबा हे छोटे छोटे मॅनर्स पाळणार आहेत, पण असे सगळे 127 कोटी पाळतात. बघता बघता देश स्वच्छ होणार आहे. आणि त्या स्वच्छतेचा संबंध हा काही नुसताच एक सौंदर्य आणि छान वाटतं रे की आम्ही घाणीत बसलो, सगळी घाण आम्ही देशाला कचरा कुंडी समजलो, अख्ख्या रेल्वे ट्रॅकची हागणदारी करून ठेवली आणि नकाशी म्हणून हळूहळू सवय पडून जाते माणसांना त्याची. उलटे सुगंध आला तर डोकं दुखायला लागेल त्यांचं त्यानंतर. देश एक कचरा पेटी. तर अरे तू हे एवढं छोटं कर ना, तुझे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कचरा सेपरेट कर, तो नीट वेगळा ठेव. तर ऑर्गॅनिक कचऱ्याचा वापर इंधनाचा वायू तयार करण्यासाठी करता येईल. इनऑर्गॅनिकचं रिसायकलिंग करून त्या प्लॅस्टिकच्या हे आता ते प्लॅस्टिकचे रस्ते सुद्धा तयार करता येतात. हे सगळं रिसायकलिंगचं सुद्धा त्याद्वारे वापरता येईल. थुंकणे ही साधी गोष्ट लक्षात घ्या. थुंकणे आमच्या देशाचा राष्ट्रीय रोग आहे. तो रोग आहे. कोणी साला मी फुल्या फुल्या गाळतो पुढच्या याचे कोंबायचं तोंडात आणि कुठे आले करताय तोंड बाजूला पचकन थुंकताय. आणि एकदा ती लागलेली थुंकण्याची सवय केवळ शारीरिक थुंकण्यापाशी थांबत नाही. आम्ही देशावर थुंकतो, आम्ही राष्ट्रगीतावर थुंकतो, राज्यघटनेवर थुंकतो, आमच्या लोकशाहीवर थुंकतो, राष्ट्रीय एकात्मतेवर थुंकतो, स्त्रियांवर थुंकतो, दुसऱ्याच्या अस्तित्वावर थुंकतो, चांगल्या कामांच्यावर थुंकतो. एकदा ती पाचा थुंकाची लागून बसली सवय. देश म्हणजे कचरा कुंडी, पिंकदाणी आहे. देश म्हणजे पिंकदाणी आहे. अख्ख्या देशाने मिळून, आता त्याला दंड आहे बरं का, त्याचे धूम्रपानाला पण दंड आहे सार्वजनिक जागी. पण कित्येक जण आपण कसे बलदंड पुरुष होते दाखवायला साला तो तोंडामध्ये धरून बसलेला असतो. कशाचा बलदंड त्याला म्हणायचं, 2 थोबाडीत मारल्या पाहिजेत त्याला. तुला प्यायची ती पी, काय तुला मरायचं जीव द्यायचं तर लकडी पुलावरनं उडी मार. पण तुझ्या सिगरेट पिण्यामुळे बाकीचे जे पॅसिव्ह स्मोकिंग करतायत त्यांना कॅन्सर होणार आहे. तू करणार आहेस का दुरुस्त त्यांचा? कायद्याने आहे ना तसं, कायद्याने थुंकण्यावर पण दंड आहे. तर इकडं पुण्यामध्ये एक पोलीस पकडतो, ए तू थुंकला तुला 500 रुपये दंड आहे. हा माणूस काढून 3000 रुपये देतो. पोलीस म्हणतो मी मागितलेले नाहीत, मी लाच खाणार नाहीये, 500ची तुला पावती मिळेल. तो म्हणतोय 3000 घे आणि पोलीस समोर आणखी 5 वेळा थुंकतो तो समोर. अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आम्हाला काल बोललो आणि जिचा आपल्याला आनंद वाटला,
आपल्याला सगळ्यांना एक विश्वास पटला की लोकशाहीमुळेच भारत चीनलाही मागे टाकेल. मारे त्याची सुरक्षितता, ती समृद्ध ठेवणे आपलं नाही होय काम. तर आम्ही राष्ट्रीय म्हणून आम्ही प्रत्येक जण निदान आम्ही प्लॅस्टिकचा वापर करणार नाही, इको फ्रेंडली वैयक्तिक आमचा कार्बन फुटप्रिंट छोटा ठेवायला आम्ही करू. योग नियमितपणे सगळे आम्हाला एक झाड लावता आलं आणि जगवता आलं. लगेच टेन्शन घेऊ नका माझ्या पुढच्या मुद्द्यांनी, पण मी तुम्हाला वैज्ञानिक मुद्दा सांगतोय. बिलकुल सर्व शास्त्रीय निकषांवर हे सिद्ध झालंय की शाकाहारामुळे प्रदूषण कमी होतं. बिलकुल सिद्ध झाले. ह्याच्यात काही धार्मिक मुद्दा नाही, जातीय तर त्याहून नाहीये. शाकाहार तयार करायला येणारा खर्च आणि किती कार्बनचं उत्सर्जन होतं आणि त्या शाकाहारी व्यक्ती तिला जी ऊर्जा लागणार त्या ऊर्जा निर्मितीसाठी किती प्रदूषणाचं, दोन्हीवर मांसाहारापेक्षा शाकाहार शास्त्रशुद्धरित्या सिद्ध झाला आहे. फारच मूर्ख आणि झापडं लावलेली माणसं असावी लागतील की नाही शाकाहार म्हणजे काहीतरी तुम्ही विशिष्ट धर्माबद्दल बोलताय, चातुर्मासाबद्दल. ते मुळात त्या धर्मानी सुद्धा जेव्हा कल्पना आणल्या तर ते माणसाचं भलं करण्याचंच डोळ्यासमोर ठेवून आणल्या विविध कल्पना की तुला वर्षभर काय वाशाट खायचं ते खा, चातुर्मासामध्ये तरी पाळ की नको खाऊ. तर शाकाहार तर असं ज्यांनी त्यांनी वैयक्तिक आपला निर्णय, मी लगेच त्याला काही मॉरल आणि शाकाहार करतो तो श्रेष्ठ असतो, मांसाहार करणारा अगदी चुकीचा असं मानायला लागले तर. पण आज मानवासमोर जी समस्या उभी आहे तिचं सुद्धा एक मोलाचं उत्तर वरकरणी वाटणाऱ्या या छोट्या 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 गोष्टींमध्ये आहे. आणि आज आपण महाराष्ट्रातले 13 कोटी, देशातले 130 कोटी, जगातले 800 कोटी मिळून जर हे एक समान प्रत्येक व्यक्ती करू लागली तर खरंच दूर करता येणार आहे. हे नुसतं आशावादी किंवा भाषणामध्ये उगाच एक टाळीचं वाक्य म्हणून नाहीये. नीट शास्त्रीय अभ्यासून ठरलंय की वैयक्तिक कार्बन फुटप्रिंट कमी ठेवू आणि यासाठी हा पुढचा हा कार्यक्रम आहे. हा जर खरंच जगातल्या सर्व व्यक्तींनी पाळला तर प्रदूषणाची 70% समस्या मात होईल असं शास्त्रांनी नीट मांडलेलं आहे. सर्वांनी एकत्र येऊन ते करायला पाहिजे. गांधीजींचंच एक फार ग्रेट वाक्य आहे, अर्थ हॅज इनफ फॉर एव्हरीवन्स नीड बट नॉट इनफ फॉर एव्हरीवन्स ग्रीड असं वाक्य. या वसुंधरेकडे सर्वांच्या गरजा भागवेल एवढी साधन निश्चित आहे, पण लोभाला सगळ्यांच्या पुरून उरेल एवढं नाहीये. 1930 मध्येच गांधीजींनी म्हणून ठेवलंय की अमेरिकेचं जे जीवनमान आहे ते आम्ही कोट्यवधी भारतीय जर करू लागलो अख्ख्या पृथ्वीचा विध्वंस होईल. 1930 मध्येच गांधीजी, त्यांना जो भारतीय अध्यात्माचा विचार कळलेला आहे, भोगवादी जीवनदृष्टी नको, ओरबाडून आणखी हवं नको, आपण प्रत्येक जण सन्मानाने जगायला पाहिजे, पण सन्मानावर सर्वांचा हक्क आहे, तो समान हक्क आहे आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वाटप आणि वापर असा समानपणे झाला पाहिजे, हे कळलेला भारतीय विचार आहे हा अप्रोच. तेव्हा सगळ्यांनीच त्या अमेरिकन जीवनमानाच्या मागे लागून दरडोई 20 टन कार्बन उत्सर्जन दर वर्षाला करायचं. विध्वंस त्यापूर्वी आपण उद्ध्वस्तच होऊ सगळे आपण. म्हणजे हवाय तो आज आपल्या वैयक्तिक सकट साऱ्या मानवतेला एक इकॉलॉजिकल कॉन्शियसनेस हवाय. आपल्या जाणीवेचा घटक बनायला पाहिजे प्रत्येकाच्या वैयक्तिक सुद्धा पर्यावरणाचा. तो मानवी समूहाला, त्या मानवी समूहांच्या ज्या काही शासन संस्था आहेत त्यांच्यामधनं आखली जाणारी धोरणं, कार्यक्रम, त्यांना असलेल्या अंदाजपत्रके, तरतुदी, या सगळ्यांच्या मधनं त्या इकॉलॉजिकल कॉन्शियसनेसचा मुळी गाभाच अध्यात्माच्या विचारात आहे. सारं विश्व एक आहे, एकाच शक्तीपासून बनलंय, मी त्या शक्तीचाच अंश आहे, ते एकरूपत्व मी लक्षात घेऊन मी जगायला पाहिजे. म्हणून ही पृथ्वी इंटरकनेक्टेड, इंटरडिपेंडंट, एकमेकाशी जुळलेली, एकमेकावर अवलंबून आहे. मी तिचा एका भागाचा माझ्या उपभोगासाठी विनाश केला तर मी साऱ्या पृथ्वीच्या विनाशाला हातभार लावतोय. व्यक्तीचं आणि समाजाचं, आणि व्यक्ती आणि समाज मिळून निसर्गाशी असलेलं अद्वैत जेवढं समजेल तेवढी आपली उत्तरांची दिशा आपली योग्य आपली ठरणार आहे. नव्या अर्थशास्त्राला जन्म द्यावा लागणार आहे. कारण आत्ताच्या अर्थशास्त्राची एक ओळीत सांगायचं तर सगळ्यात महत्वाची व्याख्या आहे रिकन्साइलिंग मल्टिप्लिसिटी ऑफ डिमांड्स विथ स्केअरसिटी ऑफ रिसोर्सेस. साधनांच्या त्रुटीशी गरजांच्या अपरिमिततेचा घातलेला मेळ म्हणजे अर्थशास्त्र.
अर्थशास्त्राची व्याख्या मांडताना अर्थशास्त्रज्ञांना माहिती आहे की माणसाच्या गरजा वाढत्याच असतात आणि एक गरज भागली तर त्या भागलेल्या गरजेमुळे 10 गरजा नव्या निर्माण होतात आणि हे कधी संपतच नाही. आपला भारतीय विचार आपल्याला सांगतोच, न जातु काम कामानाम उपभोगे न साम्यते. माणसाच्या इच्छांचा उपभोग करण्याने शम होत नाही. न जातु त्यागे नैक अमृतत्व मानसू, की रिस्ट्रिक्ट मर्यादित कर कुठेतरी. हे नुसतं नैतिक तत्व नाहीये, भौतिक विकासाचं सुद्धा सूत्र आणि ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, आणि तो दरवर्षी वाढत गेला पाहिजे. म्हणजे निसर्गाची लयलूट चालू राहिली पाहिजे. तर आता सायन्स इकॉनॉमिक्स सांगतं की GDPच्या जागी GNH ही संकल्पना आणा, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. ती भूताननी आणली. भूतानच्या राज्यघटनेत मूळ तत्व ठरलं की भूतानच्या भूभागापैकी 72% कायम जंगलाखाली असलेच पाहिजेत, असं मूळ राज्यघटनेत ठरलं. आणि माझाही एक लाडका ह्या क्षेत्रातला शास्त्रज्ञ आहे एडवर्ड ओ विल्सन. याचा अलीकडे ती ट्रिलॉजी आहे 3 पुस्तकांची, त्यातलं 3रं हाफ अर्थ असं त्या पुस्तकाचं नाव आहे. छान आहे, रम्य आहे अतिशय, आणि तो चित्तथरारक पद्धतीने हा सगळा विषय सांगतो. पण हाफ अर्थचा अर्थ आहे, तो म्हणतो की सगळ्या मानवांनी एकत्र येऊन एक समान गोष्ट ठरवायला हवी आहे, ती म्हणजे पृथ्वीच्या निम्म्या भूभागावर जंगल पाहिजे. हाफ अर्थ की राखीव आहे, राखीव आहे. एवढं जर सगळ्या मानवांनी ठरवलं तर पुन्हा एकदा पृथ्वीच्या पर्यावरणाचं पुनरुज्जीवन चालू होणार आहे. तुम्हाला कळलं असेल की मी आशावादी आहे आणि ते फोल नाही. आणि आपल्या वैयक्तिक जीवनापासून वरकरणी वाटायला छोटी गोष्ट, पण थेंबे थेंबे तळे साचे करत आपण सर्व मिळून, आणि मग असा कोट्यवधींचा समाज मिळून त्याला धोरणं, कार्यक्रम, कायदे, वेगवेगळ्या संस्था अशा केल्या तर सुंदर निसर्गासहित पुन्हा एकदा मानवाचं भवितव्यही उज्ज्वल आहे. ते भवितव्य घडवायला या भारत या राष्ट्राला, त्याच्या हजारो वर्षाच्या अध्यात्माच्या विचारालाच आधुनिकतेचे नवे नवे आकार देऊन आपल्याला काम करायचं आहे. मनापासून काम करण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रगीतासाठी उभे राहूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. 21व्या शतकातल्या वाटचालीनंतर आजच्या तारखेला त्या विश्वव्यापक समुदायासमोरच एक प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह आहे. WTOच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह आहे. WTO ही प्रक्रिया तिच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे. ती मोडून पडेल का आणि WTO निदान कालबाह्य इररेलेव्हंट ठरेल का, हा एक फॅक्टर आहे. दुष्काळात 13वा महिना म्हणजे 2008च्या 15 सप्टेंबर पासून चालू झालेला आणि अजूनही जो पूर्णपणे संपलेला नाही असा सब प्राईम क्रायसिसनी निर्माण केलेला.